नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास कसा शोधावा या मालिकेमधील आजचा आपला 6वा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आडनावांच्या शोधासाठी ज्या महत्त्वपूर्ण 30 नोंदी असतात त्या 30 नोंदी कुठल्या आहेत. आडनावांचा शोध जर आपल्याला घ्यायचा असेल तर आडनावांचा शोध घेण्यासाठी नेहमी आपल्याला कागदपत्र लागतात आणि ती कागदपत्र कोणती मिळवली पाहिजेत आणि कमीत कमी कुठली कागदपत्र आपल्याकडे असली पाहिजेत तर आपल्याला आडनावांचा शोध घेता येईल हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मागच्या भागांमध्ये म्हणजे मागचे जे 5 भाग होते त्याच्यामध्ये आपण विविध गोष्टी बघितल्या की आडनावांचा शोध घेण्याच्या पद्धती कोणत्या आहेत. 3 पद्धती आहेत. त्यातल्या पारंपरिक पद्धतीने आडनावांचा शोध कसा घ्यावा ते आपण 5व्या भागामध्ये पाहिलं कुळ गोत्र यांच्या आधारे. पुढची जी पद्धत आहे की ज्याला आपण अधिकारिक पद्धत म्हणतो की अधिकारिक नोंदी तपासणं ही जी पद्धत आहे या अधिकारिक नोंदी तपासण्याच्या पद्धतीमध्ये ज्या नोंदी आपल्याला आपल्या आडनावाच्या शोधासाठी उपयुक्त होतात त्या कुठे मिळतील, कशा मिळतील, कोणत्या नोंदी आहेत हेच मुळामध्ये आपल्याला माहीत नसतं. पुष्कळ मित्रांना आपल्या असं वाटतं की माझं आडनाव वेगळं का आहे, मी इथे का आलो, माझा मागचा मागमूस का लागत नाही, कुठे मला माझ्या आडनावाचा काहीतरी सुगावा सापडेल. तर तो आडनावांचा सुगावा नेहमी सापडतो कागदपत्रांमध्ये. पण कौटुंबिक इतिहास शोधताना किंवा पूर्वजांचा शोध घेण्यासाठी जी विविध कागदपत्रं आपण गोळा करतो त्या कागदपत्रांची कायमस्वरूपी किंवा अंतिम अशी काही यादी नाही की एवढीच कागदपत्रं तुम्ही गोळा केली तर तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा माग लागेल किंवा ही 5 कागदपत्रं तुम्हाला सापडली तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा इतिहास समजेल असं काही नसतं. याच्यामध्ये विषय असा आहे की तुम्हाला आवश्यक असलेले विशिष्ट दस्तावेज जे असतात ते वेळ, कालावधी, स्थान आणि तुम्ही शोधत असलेली तुमच्या आडनावाची माहिती याच्यावर अवलंबून असतात. म्हणजे कोणती कागदपत्र तुम्ही शोधायची ते तुमचं आडनाव काय आहे, तुम्ही राहता कुठे, तुमचं गाव कुठे याच्यावर कोणती कागदपत्र लागणार हे ठरत असतं. प्रत्येक कुटुंबाचा इतिहास वेगळा असतो, प्रत्येक आडनावाचा इतिहास वेगळा असतो. समजा मी 400 आडनावांचा अभ्यास केला तर 401 आडनाव आहे ते जे मी नवीन शोधतो आहे त्याला मागची कागदपत्र मला उपयोगी पडतीलच असं नाही. कदाचित नवीन कागदपत्र लागतील मला 401 आडनाव शोधण्यासाठी. तर हा एक प्रवास आहे, हा सतत चालू असतो शिकण्याचा. आणि त्याचबरोबर प्रत्येक आडनावासाठी तुम्हाला एक वेगळं कागदपत्र तुमच्या समोर येतं जे त्या आडनावाची माहिती देतं. त्यामुळे ही जी आडनावांची कागदपत्रं आहेत किंवा आडनावांची माहिती देणारी कागदपत्रं आहेत त्याचं असं काही आपण एक संख्या सांगू शकत नाही किंवा असं काही आपण वर्गीकरण करू शकत नाही किंवा मर्यादा घालून ठेवू शकत नाही की एवढीच कागदपत्र मिळाली तर मला माझ्या आडनावाचा इतिहास समजेल. तरी पण कोणतेही आडनाव शोधायचं असेल तर आडनावाच्या संशोधनासाठी उपयुक्त ठरतील अशी काही मूलभूत कागदपत्रं असतील त्यांची यादी करायची म्हणली तर अशी 30 प्रकारची कागदपत्रं आपण सांगू शकतो की बाकी तुम्हाला आडनाव सापडो न सापडो त्याची यादी मिळो न मिळो, कागदपत्र तुम्हाला समजोत न समजोत, पण ही 30 प्रकारची जी कागदपत्रं आहेत ती 30 प्रकारची कागदपत्रं तरी किमान आपल्याकडे आपल्या आडनावाचा शोध घेण्यासाठी असली पाहिजेत किंवा आपण शोधली पाहिजेत. ही मूलभूत यादी आहे. ही 30 कागदपत्रं वाढून नंतर 250 कागदपत्रं पण होऊ शकतात जर आपण खोलामध्ये गेलो तर. पण ही मूलभूत 30 कागदपत्रं आपल्याला माहीत असली पाहिजेत. तर ही मूलभूत 30 कागदपत्रं कोणती आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. पहिलं जे कागदपत्र आहे किंवा पहिली जी नोंद आहे आपण म्हणतो ती आपल्याला सापडली पाहिजे. ज्या महत्त्वाच्या काही नोंदी असतात या कागदपत्रांना महत्त्वाच्या नोंदी म्हणतात. पहिली जी कागदपत्राच्या नोंदी आहेत त्यांना. या महत्त्वाच्या नोंदी कुठल्या आहेत? आपल्याकडे जन्म प्रमाणपत्र असली पाहिजेत. म्हणजे आपल्या पूर्वजांची जेवढी सापडतील तेवढी जन्म प्रमाणपत्र आपल्याला मिळाली पाहिजेत. त्याबरोबर विवाह प्रमाणपत्र मिळाली पाहिजेत. विवाह प्रमाणपत्रांमध्ये सरकार दरबारी नोंद केलेली प्रमाणपत्र किंवा पूर्वीच्या काळामधली लग्नचिठ्ठी, लग्नपत्रिका, आमंत्रण पत्रिका वगैरे या मिळाल्या पाहिजेत. आणि तिसरं म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र आपल्याला मिळाली पाहिजेत की आपल्या पूर्वजांचा मृत्यू कधी झाला. ती आधुनिक काळामध्ये आपल्याला सरकार दप्तरामध्ये भेटतील, मागच्या काळामध्ये आपल्याला एखाद्या लढाईमध्ये सापडेल आपल्या पूर्वजांचा मृत्यू झाला, एखादी वीरगळ सापडेल, एखादी सतीशिळा सापडेल, त्याच्यावरून आपल्याला आपल्या पूर्वजांचा मृत्यू प्रमाणित करता येईल. तर ही जी या ज्या 3 महत्त्वाच्या नोंदी आहेत त्या बेसिक आहेत ज्यांना आपण महत्त्वाच्या नोंदी म्हणतो कागदपत्र शोधण्यासाठी किंवा आडनाव शोधण्यासाठी. त्यानंतर दुसरा जो नोंदींचा प्रकार आहे त्या दुसऱ्या नोंदींच्या प्रकाराला म्हणतात जनगणना नोंदी. की लोकसंख्या ही नेहमी मोजली जात असते वेगवेगळ्या कालखंडामध्ये. आपल्याला असं वाटतं की भारत देश स्वतंत्र झाल्यानंतरच भारतामध्ये जनगणना झाली आणि त्यावेळच्याच नोंदी उपलब्ध आहेत. तर तसं नाही आहे.
भारत सरकारने जी देश स्वतंत्र झाल्यानंतर जनगणना केली त्याच्या नोंदी आपण शोधल्याच पाहिजेत की त्यामध्ये आपला समाज, आपला आडनाव, लोकसंख्या किती होती, कुठे होती, कोणत्या भागात होती हे आपल्याला कळतं. त्याचबरोबर जर आपण प्राचीन काळामध्ये मागं गेलो किंवा ऐतिहासिक कालखंडामध्ये मागं गेलो तर आपल्याला असं दिसतं की पूर्वीच्या काळी महसूल गोळा करण्यासाठी जमिनीची मोजणी व नोंदणी केली जात असे. ही जमिनीची मोजणी आणि नोंदणी केल्याचे उल्लेख आपल्याला अकबर बादशाहच्या काळापासून भेटतात. म्हणजे जवळजवळ आपण म्हणू शकतो 14व्या-15व्या शतकापासून आपल्याला या गोष्टी दिसतात की अशा प्रकारची जमिनीची नोंदणी केली जाते किंवा महसूल गोळा करण्यासाठी कोणाची जमीन किती आहे, कोरडवाहू जमीन किती आहे, शेतीची जमीन किती आहे, पडीक जमीन किती आहे आणि ह्या जमिनीच्या नोंदणीबरोबर ती जमीन कसतोय कोण त्याची पण नोंद केली जाते. ही जमीन कोणाच्या मालकीची आहे, का सरकारच्या मालकीची आहे, का पडीक जमीन आहे, का गावाच्या मालकीची आहे. तर याच्यामध्ये पण आपल्या पूर्वजांची नावं आपल्याला त्या जुन्या नोंदणीमध्ये आढळू शकतात. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पहिली जमिनीची अधिकृत नोंद ज्याला आपण म्हणू शकतो की पद्धतशीरपणे निजामशाहीचा जो वजीर होता मलिक अंबर अहमदनगरचा त्याने केली आणि अहमदनगरच्या या मलिक अंबर या वजीराने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जमिनीची मालकी प्रदान केली, हक्क प्रदान केले. त्यांना पत्र वाटली, त्यांना मिरासपत्र म्हणतात. आजही आपल्या काही लोकांकडे ती मिरासपत्र आढळून येतात. त्यांच्या जमिनीवर मिराशी जमीन असं लिहिलेलं आढळून येतं. खास करून पुणे सातारा भागामध्ये, त्यातही सातारा भागामध्ये या मिराशी जमिनी फार आढळतात. आजही तुम्ही गेला तिथे कागदपत्रांवर मिराशी असं लिहिलेलं आढळून येतं जमिनीवर. म्हणजे हा इतिहास तेवढ्या मागे जातो. जर तुम्ही जमिनीचा इतिहास बघितला, जर तुम्ही जनगणना बघितल्या, जमिनीच्या मोजणीच्या निमित्ताने झालेली लोकसंख्येची गणना बघितली प्राचीन काळामध्ये तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं आडनाव सापडू शकतं. कदाचित निजामशाहीकडूनच तुम्हाला जमीन मिरास म्हणून मिळालेली असेल आणि शिवाजी महाराजांनी ती पुढे चालवलेली असेल असंही काही जणांच्या बाबतीत झालेलं आपल्याला आढळून येतं. तिसरी जी नोंद आहे महत्त्वाची तिला आपण म्हणतो लष्करी नोंद. आता लष्करी नोंद काय आहे तर आपण असं म्हणतो की लष्करी नोंदी असतात या सर्वात विश्वासार्ह मानल्या जातात. त्याचं कारण असं आहे की पुरातन काळापासून प्रत्येक ठिकाणी आपल्याला लष्करी मोहिमा केलेल्या आढळून येतात, आक्रमणं केलेली आढळून येतात, मोठमोठ्या राजांनी सैन्य बाळगलेलं आढळून येतं. ज्या वेळेला तुम्हाला लष्कर बाळगावं लागतं त्यावेळेला त्या लष्करामध्ये भरती होणाऱ्या प्रत्येक माणसाची नोंद करावी लागते. त्याच्या सेवेची, त्याच्या पदाची, त्याच्या पगारांची नोंद करावी लागते. आणि महाराष्ट्रामध्ये तर 18 पगड जातींना लष्करी सेवेचा अनुभव आहे किंवा लष्करी इतिहास आहे. महाराष्ट्रामध्ये असं नाही की ज्या क्षत्रिय जाती आहेत त्याच लष्करामध्ये होत्या. ब्राह्मण असतील, क्षत्रिय असतील, अजून बाकीचे आपले समाजातले 18 पगड जातीतले लोक असतील, सर्वजण लष्करामध्ये कधी नाही कधीतरी होते. त्याच्यामुळे लष्कराची सेवा, रेकॉर्ड किंवा पेन्शन याच्या नोंदी पण मिळतात. इंग्रजांच्या काळामध्ये जे आपले महाराष्ट्रातले लोक 18 पगड जातीतल्या लष्करामध्ये सामील होते आधुनिक काळामध्ये त्यांच्या तर नोंदी सापडतातच आपल्याला इंग्रजांच्या काळापासून, इंग्रजांनी बटालियन सुरू केल्यापासून. पण त्याच्या आधी पण जर एखादी व्यक्ती लष्करामध्ये असेल तर तिच्या पण नोंदी आपल्याला सापडतात. उदाहरणार्थ विशिष्ट कालावधीच्या दरम्यान एखाद्या माणसाने सेवा दिली असेल तर त्या लष्करी सेवेची जी नोंद असते तिला मसुदा नोंदणी कार्ड म्हणतात. की हे मसुदा नोंदणी कार्ड लष्करी सेवेचं जर तुम्ही मिळवलं तर तुम्हाला तुमचे पूर्वज लष्करात असतील तर ते कुठल्या साली होते, काय करत होते हे कळायला मदत होते. त्याच्यानंतर लष्करामध्ये काही सेवा नोंदी सापडतात. सेवा नोंदी म्हणजे आपले पूर्वज ज्या युनिटमध्ये काम करत होते, ज्या रँकवर काम करत होते, त्यांचा सेवेचा कालावधी केव्हा होता, केव्हा हे लोक सैन्यामध्ये भरती झाले, केव्हा यांनी रिटायरमेंट घेतली किंवा लढाईमध्ये शहीद झाले, तर याची सर्व माहिती आपल्याला मिळते. आणि ही माहिती जी आहे ती माहिती आपल्याला शिवकाळापासून पण मिळू शकते, त्याच्या आधीपासून पण मिळू शकते. कारण आपण बघतो की वेगवेगळ्या बकरींमध्ये महाराष्ट्रातले लोक जे वेगवेगळ्या बादशांच्या पदरी चाकरी करत होते त्यांचं आडनाव आढळून येतं की हा समाजातला माणूस किंवा या आडनावाचा माणूस या बादशाच्या पदरी चाकरी करत होता, या आडनावाचा माणूस विजयनगर साम्राज्यामध्ये चाकरी करत होता, या आडनावाचा माणूस गोव्यातला होता किंवा कारवारमधला होता. पण जेव्हा विजयनगरचं साम्राज्य तिथे पसरलेलं होतं तेव्हा विजयनगरच्या साम्राज्याच्या आधीन ते लोक चाकरी करत होते. तर असा मागचा लष्करी इतिहास पण आपल्याला मिळू शकतो. चौथी जी महत्त्वाची नोंद आहे ती महत्त्वाची नोंद म्हणजे त्याला इमिग्रेशन किंवा नॅचरलायझेशन रेकॉर्ड आपण म्हणतो. हे इमिग्रेशन रेकॉर्ड काय आहे? इमिग्रेशन रेकॉर्ड म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं आढळून येतं की लोक इकडून तिकडे स्थलांतर करतात. त्या स्थलांतराच्या पण शासनाने काय ठेवलेले असतात, याद्या ठेवलेल्या असतात, रेकॉर्ड ठेवलेले असतात. स्थलांतरांच्या घटनाचं दस्तऐवजीकरण केलेलं असतं की का लोक स्थलांतरित झाले एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. कधी दुष्काळ पडतो, पूर येतो, आवर्षण येतं, त्यानंतर आपण म्हणतो की परकीय आक्रमण होतं, कधी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, म्हणून एक समाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतो. तर इंग्रजांच्या काळातल्या याच्या नोंदी आहेतच, पण प्राचीन तुम्ही मागे जरी गेला आपल्या ऐतिहासिक कालखंडामध्ये
तरी छत्रपतींच्या काळामध्ये किंवा त्याच्या आधी पण लोकांनी स्थलांतरण का केलं त्याच्या पण नोंदी आढळतात काही काही ठिकाणी. त्या तुम्हाला वेगळ्या वेगळ्या कागदपत्रांमध्ये आढळतील, वेगवेगळ्या डॉक्युमेंटमध्ये आढळतील. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या काही पूर्वजांचं नाव सापडू शकतं की तुमचे पूर्वज या कारणाने या ठिकाणाहून या ठिकाणी स्थलांतरित झाले. कधी प्रशासकीय सेवेसाठी स्थलांतरित झाले, कधी सक्तीने स्थलांतरित झाले, कधी गरज म्हणून स्थलांतरित झाले, कधी त्यांना रोजगाराच्या संधी मिळाल्या म्हणून स्थलांतरित झाले. तर इकडून एवढी माणसं आणली, त्यांना एवढा पगार दिला, ही माणसं या ठिकाणी कामाला लावली या गोष्टीसाठी. याच्या नोंदी आपल्याला शिवकाळामध्ये पण सापडतात, फक्त इंग्रजांच्या काळातच सापडतात असं नाही. त्यानंतर नागरिकत्वाच्या नोंदी असतात की नाव, तारखा आणि ठिकाणासह आपल्या पूर्वजांचं कोणत्या देशामध्ये आपले पूर्वज गेले, त्या देशाचे नागरिक कसे बनले याच्या तर नोंदी आपल्याला आधुनिक सापडतातच. पण मागच्या काळामध्ये पण आपण बघितलं की मराठ्यांच्या राज्यामधून निजामाच्या राज्यामध्ये किंवा महाराष्ट्रामधून उत्तर प्रदेशमध्ये किंवा महाराष्ट्रामधून तंजावरमध्ये जे लोक गेले आणि ते तिकडंच स्थायिक झाले आणि तिकडच्याच राज्यातले ते गणले जाऊ लागले, त्यांच्या पण नोंदी आपल्याला आपण संशोधन केलं तर सापडतात. तर या इमिग्रेशन आणि नॅचरलायझेशन जी रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डमध्ये पण आपल्याला पुष्कळ माहिती मिळू शकते आपल्या पूर्वजांबद्दल. पाचवी जी महत्त्वाची नोंद आहे ती पाचवी महत्त्वाची नोंद म्हणजे जमीन आणि मालमत्तेच्या नोंदी आहेत. जमीन आणि मालमत्तेच्या नोंदी नेहमी फार महत्त्वाच्या असतात, कारण तिथे जमिनीचा व्यवहार किंवा मालमत्तेचा व्यवहार हा कुठल्याही माणसाचं नाव त्याच्या कागदपत्रावर टाकल्याशिवाय होऊ शकत नाही, कारण दोन माणसांमध्ये हा व्यवहार होतो. तर याच्यामध्ये प्रमुख 4 कागदपत्र आहेत. पहिलं म्हणजे खरेदी किंवा विक्रीपत्र. जमिनीची मालकी एका मालकाकडून दुसऱ्या मालकाकडे गेली किंवा या मालमत्तेचं हस्तांतरण झालं तर त्याचं जे कागदपत्र बनवलं जातं त्याला खरेदी विक्रीपत्र म्हणतात. ती ऐतिहासिक काळापासून बनवली जात आहेत, त्यांचे रेकॉर्ड्स आपल्याला सापडतात. त्याच्यावर कुठेतरी आपल्याला आपल्या पूर्वजांचं आडनाव सापडू शकतं. जमीन अनुदान ज्याला म्हणतो की सरकारद्वारे जमिनीचं वितरण केलं जातं बऱ्याचदा काही कामासाठी, काही चांगल्या कार्यासाठी. किंवा आपण ऐतिहासिक कालखंडामध्ये जरी पाहिलं की शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये पण जमीन देवस्थानांना दान दिली जात असे, कोणाला इनाम दिली जात असे, किंवा एखाद्या दूध भातासाठी मुलूक तोडून दिला जात असे कोणाला. ते जमीन जी सरकार अनुदान म्हणून कोणाला देत असेल किंवा देशमुख एखादं नवीन गाव वसवत असते तर सरकार त्या देशमुखाला ते जंगल कापून तिथे नवीन गाव वसवायची परवानगी देत असते, त्यासाठी अनुदान पण देत असे. तर या नोंदी पण आपल्याला सापडतात. जमिनीबरोबर मालमत्तेचे व्यवहार पण प्राचीन काळी झालेले आपल्याला आढळतात. आपल्याला असं वाटतं की खरेदी विक्री आपण जी आत्ता याची मालमत्तेची करतो, इमारत बांधतो, एखादी घर बांधतो, ते आपण स्थावर मालमत्ता म्हणतो त्याला. या स्थावर मालमत्तेची कागदपत्र जुन्या काळातले पण उपलब्ध आहेत की याने हा वाडा त्याला विकला, त्याने हा वाडा विकत घेतला, त्याने ही जमीन विकली आणि तिच्यावर हा बंगला बांधला, त्याने तो त्याला विकला. तर ह्या मालमत्तेच्या पण हस्तांतराच्या नोंदी उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या पुरातत्व खात्यामध्ये, दप्तरखान्यामध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये पण कधीकधी आपल्याला आपल्या पूर्वजांचं आडनाव सापडू शकतं. याच्या व्यतिरिक्त सनदा आणि इनामपत्र जे आहेत ती सनदा आणि इनामपत्र काय आहेत की अधिकृत आहेत, की एखाद्या माणसाला ही सनद मिळाली, एखाद्या माणसाला इनाम मिळालं. इनामांचे सनदांचे पण 50 वेगळे प्रकार आहेत, आपण त्याच्याबद्दल वेगळे व्हिडिओ बनवलेले ते आपण बघू शकता. तर हे सनदा आणि इनामपत्रांवर डायरेक्टली नाव येतं त्या व्यक्तीचं ज्याला ते इनाम मिळालेलं किंवा सनद मिळालेले. जर तुमच्या पूर्वजांची एखादी सनद असेल, इनाम असेल, किंवा कोणी तुम्हाला सांगितलं की तुमच्या पूर्वजांकडे कुठलं वतन चालत होतं, तुम्ही कुठल्याही जातीमधले असाल, कुठल्याही प्रकारचं वतन असू दे तुमच्यासाठी ते, तर त्याच्यावर पण तुमच्या पूर्वजांची नोंद सापडू शकते. अजून एक गोष्ट आहे इंटरेस्टिंग की जी आपण विचारात घेत नाही, की आपल्याला असं वाटतं की आजकाल एखादा माणूस कर्ज घेतो, फेडू शकत नाही म्हणून त्याच्या घरादाराचा लिलाव होतो. पूर्वीच्या काळामध्ये पण तसं व्हायचं की एखादा राजा दिवाळखोर झाला, एखादा सैनिक दिवाळखोर झाला, सरदार दिवाळखोर झाला, शेतकरी दिवाळखोर झाला, तर त्याच्या पण संपत्तीचं लिलाव होत असे. या दिवाळखोर संपत्ती जी असते ती दिवाळखोर संपत्तीच्या पण नोंदी आपल्याला आढळून येतात की अमुक माणूस परतफेड करू शकला नाही म्हणून त्याचं शेत ताब्यामध्ये घेतलं किंवा त्याच्या संपत्तीची विक्री केली, त्याच्या काही पशुपक्ष्यांची असतील त्याच्याकडे त्याची विक्री केली. या दिवाळखोर संपत्तीच्या नोंदीमध्ये पण आपल्याला आपल्या पूर्वजांची नावं सापडू शकतात. तर हे झालं जमीन आणि मालमत्तेच्या नोंदीच्या संदर्भात. 6व्या ज्या नोंदी असतात त्या 6व्या नोंदी म्हणजे मृत्यूपत्र आणि प्रोबेट रेकॉर्ड्स ज्याला आपण म्हणतो ते. प्रोबेट रेकॉर्ड म्हणजे काय असतं की प्रोबेट रेकॉर्डमध्ये आपल्या पूर्वजांच्या मालमत्ता, त्यांचा वारस, त्याचे नातेसंबंध कोण असतात याची माहिती आपल्याला प्रोबेट रेकॉर्डमध्ये मिळते. स्थानिक अभिलेखांमध्ये, इच्छापत्रांमध्ये, यादीमध्ये, मृत्यूपत्रांमध्ये आपल्याला ही सर्व माहिती मिळू शकते. त्याच्यामध्ये मुख्य 2 आहेत. एक म्हणजे मृत्यूपत्र. मृत्यूपत्रामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीचं वितरण कसं केलं जावं याची माहिती मिळते. त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्या पूर्वजांची नावं मिळतात, त्यांच्या वारसांची नावं मिळतात, दत्तक असतात त्यांची पण नावं मिळतात. त्यानंतर काही वेळेला इच्छापत्र लिहून ठेवलं जात असे जुन्या काळामध्ये. त्या इच्छापत्रामध्ये पण प्रमाणित करण्याचे जी इच्छापत्र असतात त्यांचे जे कायदेशीर दस्तावेज असतात ते जर आपण प्रमाणित कायदेशीर दस्तावेज तपासले इंग्रजांच्या काळातले आणि
नंतरच्या शिवकाळातले, पेशवे काळामधले पण, त्याच्यामध्ये पण आपल्याला भरपूर माहिती मिळते आणि भरपूर आडनावांची माहिती मिळते. आपल्या कुटुंबापैकी कोणी जर एखादं इच्छापत्र करून ठेवलं असेल, म्हणजे आज मला कोणी वारस नाही आहे, किंवा एखाद्या घरामध्ये एखादा कर्ता पुरुष युद्धामध्ये मारला गेला, त्याची विधवा स्त्री आहे, तिला कोणी वारस नाही आहे, तर तिने इच्छापत्र करून ठेवते की ही दान संपत्ती कुठे जावी किंवा तिचा विनियोग कसा व्हावा. तर ही सर्व माहिती आपल्याला त्याच्यामध्ये मिळू शकते. 7वी जी महत्त्वाची नोंद आहे, ते 7व्या महत्त्वाच्या नोंदीला म्हणलं जातं वृत्तपत्र संग्रहातल्या नोंदी. आता वृत्तपत्र संग्रहातल्या नोंदी म्हणजे काय, की एखाद्या तुमच्या पूर्वजाबद्दल माहिती जी असते ती एखाद्या वृत्तपत्रामध्ये छापून आलेली असते. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली शिवाजी महाराजांनी, किंवा शिवाजी महाराज आग्र्यावरून पळून गेले, याची माहिती युरोपमधल्या काही वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाली, ज्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला समजून येतं की खरोखर आग्र्यावरून पळून गेलेले होते. असं काही आपल्या इतिहासकारांनी रंगवलेली गोष्ट नाही आहे ती, की सुरतेची लूट त्यांनी 2दा केलेली होती आणि किती पैशाची लूट केली, त्याची किती धास्ती बसलेली होती, ते आपल्याला त्या वृत्तपत्रामध्ये सापडतं. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचा ऐतिहासिक मृत्यू झालेला असेल तर त्या ऐतिहासिक व्यक्तीच्या मृत्यूची नोंद पण वृत्तपत्रामध्ये सापडते. वृत्तपत्र आपल्याला वाटतात की फक्त आणि फक्त 18व्या शतकामध्ये चालू झाली, ज्यावेळेला इंग्रज भारतामध्ये आले आणि नंतर 1857चं बंड झालं, नंतर सर्वत्र शांतता झाली, मग नवीन आधुनिक भारताच्या रचनेला सुरुवात झाली, तेव्हा वर्तमानपत्र चालू झाली. असं नाही आहे. वर्तमानपत्र किंवा वृत्तपत्र ही प्राचीन काळापासून आहेत. त्यांची नावं वेगळी होती. त्यांना कधी अखबार म्हणलं जायचं, कधी तवारखा म्हणलं जायचं, अजून वेगळं काय काय म्हणलं जायचं. त्या नोंदी ठेवल्या जायच्या. त्यामुळे कदाचित तुमच्या पूर्वजाच्या मृत्यूची नोंद, किंवा पूर्वजाने एखादा पराक्रम केला असेल त्याची नोंद, किंवा एखाद्या घराण्यामध्ये एखादी व्यक्ती जन्माला आली असेल त्याची नोंद, ती तत्कालीन वृत्तपत्रामध्ये आढळून येऊ शकते. ते आपल्याला शोधणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या पूर्वजांनी त्यांच्या जीवनामध्ये जर काही विशिष्ट कार्य केलं असेल, त्याचा कोणी गौरव केला असेल, त्याचा एखादा समारंभ झाला असेल, तर त्याची पण माहिती वृत्तपत्रामध्ये आढळून येते. भले तुम्हाला 17व्या शतकातली नाही सापडली, पण 18व्या शतकातली तुमच्या पूर्वजांची एखादी माहिती सापडली तरी त्याच्यावरून पण मागचा आपल्याला अंदाज बांधता येतो. त्यामुळे वृत्तपत्रांचा संग्रह करणं फार गरजेचं आहे. त्यातल्या नोंदी कात्रण करून काढून आपल्याकडे ठेवणं फार गरजेचं आहे. तपासणं फार गरजेचं आहे. पुढच्या ज्या नोंदी आहेत त्या 8व्या प्रकारच्या, त्याला आपण म्हणतो देवस्थानाच्या नोंदी किंवा चर्चशी संबंधित नोंदी. आता देवस्थानाच्या नोंदीचा काय संबंध येतो? बऱ्याचदा आपण बघतो की आपल्या घरामध्ये एखादा धार्मिक कार्यक्रम झाला तर आपण आपल्या कुलगुरूला बोलवतो. हेळवी किंवा भाट लोक असतात, ते येतात, त्यांच्याकडे आपण नोंद करून ठेवतो. या नोंदी प्रामुख्याने कुठल्या असतात की एखाद्या घरामध्ये बारसं झालं, नवीन जन्म झाला मुलाचा, त्याचं बारसं झालं, मुंज केली, एखाद्या राजाचा राज्याभिषेक झाला, अनेक दुसऱ्या धार्मिक प्रथा परंपरा आपण चालू ठेवतो. त्या ठिकाणी मानसन्मान एखाद्या व्यक्तीला मिळाला, आपण म्हणतो यात्रा जत्रा असतात, त्या यात्रा जत्रांमध्ये किंवा बगाड्या भरतात. आपल्याला कोण माणूस बगाड्या म्हणून वरती लटकणार त्याची नोंद केलेली असते. तर समजा एखादं गाव असेल त्याच्यामध्ये 100 वर्ष 200 वर्ष बगाड्याची परंपरा असेल तर 200 वर्षाची नोंद तिथे सापडू शकते तुम्ही जर शोधली तर, की 200 वर्षापूर्वी कोण पहिला माणूस त्या बगाड्याला वरती लटकलेला होता नवस पेडण्यासाठी. ते उदाहरण म्हणून सांगतो. अशा पद्धतीने पालखीचा मान असतो. त्यानंतर मानाच्या पूजा असतात, की काही काही ठिकाणी पूजेचा मान असतो एखादी गोष्ट करण्यासाठी. सनदा असतात वेगवेगळ्या दिलेल्या, देवराईच्या नोंदी असतात वेगवेगळ्या. आपण जर एखाद्या देवस्थानामध्ये गेला, नाशिकला गेला, त्र्यंबकेश्वरला गेला, अजून कुठे कोल्हापूरला गेला, तर त्या ठिकाणी कपाटा असतात की जिथं लोक एखाद्या भेटीसाठी गेला तर तो आपल्या काय करत असतो, देवाच्या भेटीसाठी गेला, देवदर्शन घेतलं आणि आपल्या पूर्वजांची नोंद करून ठेवली, नवीन पिढीतली नोंद करून ठेवली, जुन्या नोंदी तपासल्या, तर त्या कपाटामध्ये त्या नोंदी असतात. ते कपाटं उघडले तरी बऱ्याच नोंदी आपल्याला सापडतात. जर तुम्ही ख्रिश्चन असाल तर तुम्ही एखाद्या माणसाने बाप्तिस्मा घेतला असेल, विवाह केला असेल, एखाद्या कबरीमध्ये त्याचं दफन केलं असेल, मशिदीमध्ये पण हा प्रकार होतो बऱ्याच वेळेला, की एखादी मशीद कब्रस्थानाशी संबंधित असेल किंवा कब्रस्थान एखादं जुनं अजूनही अस्तित्वामध्ये असेल काही ठिकाणी, त्यांच्याकडे त्या नोंदी आपल्याला सापडतात की कुठल्या व्यक्तीचा मृत्यू झाला, कुठल्या व्यक्तीचा जन्म झाला, कधी ती व्यक्ती आली. असं हिंदू धर्मामध्ये पण मी नेहमी म्हणतो की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, त्याची विरगळ बांधली, सतीशिळा उभारली, अशा प्रकारच्या नोंदी पण आपल्याला काय सापडू शकतात. देवस्थान, चर्च, वेगवेगळे घाट, वेगवेगळी आपण तीर्थस्थळं म्हणतो जिथे आपले नातेवाईक जात असतात भेट द्यायला, त्या ठिकाणच्या नोंदी पण आपण तपासल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये पण आपली आडनावं आपल्याला सापडू शकतात. 9वी जी नोंद आहे त्या 9व्या नोंदीला शहर निर्देशिका असं म्हणतात, की एखाद्या शहरामध्ये त्या शहरातील रहिवाशांची नावं, पत्ते आणि कधीकधी व्यवसायांची यादी केलेली असते. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये नाही पण समजा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुरत हे भरभराटीला आलेल्या व्यापाराचं केंद्र होतं. तर कोणते व्यापारी होते तिथे, ते व्यापारी कुठे राहत होते, ते काय करत होते, त्यांची जात कोणती होती, याची नोंद आपल्याला त्या शहरामध्ये सापडते. त्या शहराचे रहिवासी कोण होते, की मुख्य रहिवासी कोण होते, ज्यांना आपण प्रॉमिनंट रेसिडेंट म्हणतो, कोण होते, त्यांची नोंद आपल्याला सापडते.
त्यांच्या हाताखाली काम करणारे लोक कोण होते, त्यांच्याकडे काम करणारे गुलाम कोण होते, व्यवसाय कोणाशी चालत होता, जहाजाचे कप्तान कोण होते जे दुसऱ्याशी व्यवहार करत होते, याच्या पण नोंदी आपल्याला सापडतात. त्यामुळे जुनी जी शहरं होती त्या जुन्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे आपण रहिवाशाचे नाव पत्ते शोधले पाहिजेत. जिथं आपल्याला संशय येईल की आपले पूर्वज होते या शहराच्या आसपास काम करत होते किंवा या शहरात होते अशी शंका येते, आपण आपल्या पूर्वजांचं सोडून इतरांची माहिती तपासली पाहिजे त्या शहरामधली. कदाचित आपले पूर्वज त्याच्याशी कुठेतरी निगडीत आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे शहराच्या निर्देशिका ज्या आहेत त्या शहराच्या निर्देशिका पण फार महत्त्वाच्या असतात. 10वी महत्त्वाची नोंद आहे. त्या 10व्या महत्त्वाच्या नोंदीला आपण म्हणतो शिक्षण संस्थांमधल्या नोंदी. आता शिक्षण संस्थांमधल्या नोंदी म्हणजे काय की पूर्वीच्या काळी आश्रम व्यवस्था होती ज्या ठिकाणी जाऊन विद्यार्थी शिकत असत. तर एका ठराविक कुळातले लोक एका ठराविक आश्रमामध्ये किंवा एका ठराविक गुरुकडे जाऊनच शिकत असत. किंवा त्याच्यानंतर ऐतिहासिक कालखंडामध्ये एखादा राजा असेल तर त्या राजाला शिकवणारे पिढीजात काही गुरु असत त्यांचे किंवा पिढीजात काही विद्वान असत जे त्यांच्या वडिलांच्या पदरी त्यांच्या पदरी काम करत असत पूर्वजांच्या, तेच लोक पुढे येऊन त्यांना शिकवत असत. तर त्यांचा जर इतिहास आपण बघितला तर त्यांनी कोणाला शिकवलं त्याच्यामध्ये पण आपल्या पूर्वजांची नोंद आपल्याला कधी कधी सापडू शकते. त्यानंतर आपण आधुनिक कालखंडामध्ये आलो की नवीन शाळा उघडल्या गेल्यात इंग्रजांचं राज्य आल्यानंतर. आता शाळेमध्ये तुम्हाला नोंद करायची तुमच्या नावाची, तर बऱ्याचदा काय होतं की आपल्याला आढळतं की शाळेमध्ये नोंद करायला माणूस जात होतो पूर्वीच्या काळामध्ये, त्याला त्याचं आडनावच माहीत नव्हतं, त्याला त्याची जन्मतारीखच माहीत नव्हती. मग करावं काय तेव्हा? काही लोकांनी त्यांची आडनावं सांगितली, काही लोकांनी त्यांची सांगोवांगीची आडनावं सांगितली, काही लोकांनी अंदाजाने सांगितली, काही लोकांनी रेटून सांगितली हे माझं आडनाव आहे म्हणून. आडनाव नव्हतंच काय, त्याला सूचना आपण काय करावं, त्याने आडनाव सांगितलं. मग अशा ज्या शाळांच्या नोंदी आपण मागच्या 200 वर्षाच्या तपासल्या तर 200 वर्षाच्या नोंदीमध्ये आपल्याला आढळून येतं की एखाद्या माणसाचं पूर्वजांचं आडनाव, एखाद्या माणसाचं वडिलांचं आडनाव आणि एखाद्या माणसाचं त्याचं स्वतःचं आडनाव आहे. तिन्ही आडनावांमध्ये फरक आहे. ही तिन्ही आडनावं एकसारखी नाहीच आहेत. पंजोबाचं आडनावच नाही आहे, आजोबाचं काहीतरी वेगळंच लावलं आहे, वडिलांचं तिसरंच आहे आणि याचं काहीतरी चौथंच आहे, अपभ्रंश आलेलं. मग ह्या गोष्टी आपल्याला शाळांच्या नोंदीमध्ये सापडू शकतात. जर तुम्हाला तुमच्या आडनावाचा शोध घ्यायचा असेल तर पहिल्यांदा काय करा की तुमच्या मूळ गावी जा. मूळ गावी जी शाळा असेल त्या शाळेमध्ये जा किंवा तुमच्या गावात शाळा नसेल तर पंचक्रोशीमध्ये मूळ गाव जे तुमचं एखादं मुख्य गाव असेल, आठवडी बाजार भरतो तिथे जे शाळा असेल तिथे जा. तिथल्या सगळ्या जुन्या नोंदी तपासा. किमान इंग्रज कालखंडापर्यंत तरी तुमच्या कुटुंबातल्या आडनावांच्या नोंदी तुम्हाला शाळांच्या माध्यमातून मिळू शकतात. त्या मिळाल्या तर त्याच्या आधारावर मागे जाऊन आपण 17व्या 16व्या शतकामध्ये काहीतरी संशोधन करू शकतो. त्यामुळे शिक्षण संस्थांमधल्या किंवा शाळांमधल्या नोंदी पण फार महत्त्वाच्या असतात. 11वा जो नोंदीचा प्रकार आहे त्याला आपण व्यावसायिक नोंदी म्हणतो. व्यावसायिक नोंदी म्हणजे तुमचे जे पूर्वज असतील ते पूर्वज एखादा व्यवसाय करत असतील किंवा एखादा व्यापार करत असतील तर त्या व्यापाराच्या त्या व्यवसायाच्या नोंदी कुठे नाही कुठेतरी नोंदलेल्या असतात. आलुतेदार बलुतेदार असतील त्यांच्या नोंदी कुठे नाही कुठेतरी महसुलामध्ये नोंदलेल्या असतात की या गावामध्ये हा कुंभार आहे, या गावामध्ये हा महार व्यक्ती ही काम करते की या महार व्यक्तीला सरकारी वतन आहे. म्हणजे महारांची पण भरपूर वतन आहेत महार समाजामध्ये, पण जो सरकारी काम करतोय त्याची तर नोंद तुम्हाला त्या कागदपत्रामध्ये सापडते. बाकीचे आलुतेदार बलुतेदार फिरस्ते जे येतात त्यांची पण नोंद सापडते की हा साधूवाला गावामध्ये इथे राहिला, गावाने त्याची खाण्यापिण्याची सोय केली. जर तुम्ही खोलामध्ये गेला गावगाडा शोधायचा तर तुम्हाला ह्या गावगाड्यामध्ये काम करणाऱ्या वेगळ्या वेगळ्या माणसांच्या नोंदी सापडतात. आपल्याला फक्त काय करायला लागेल की आपल्या गावचा गावगाडा शोधायला लागेल. माझं जे मूलभूत स्थान आहे ते माझ्या मूलभूत स्थानामध्ये किंवा माझं जे जन्मगाव आहे त्या जन्मगावामध्ये तो गावगाडा कसा काम करत होता, कुठल्या आडनावाची माणसं त्या गावगाड्यामध्ये कुठल्या समाजामध्ये होती, कुठला व्यवसाय करत होती, त्याच्यावरून पण मला भरपूर माहिती होऊ शकते. त्यानंतर व्यवसाय आणि व्यापार कसा चालत होता याच्याबद्दल आपण संशोधन केलं तर व्यवसाय आणि व्यापाराशी संबंधित जे लोक माझ्या गावामध्ये येत होते त्यांच्याकडे कदाचित मला माझ्या आडनावाची माहिती सापडू शकते. याच्यामध्ये वेगवेगळ्या व्यावसायिक निर्देशिका असतात. ट्रेड युनियन रेकॉर्ड म्हणतो आपण ज्याला आत्ताच्या भाषेमध्ये, ते पूर्वीच्या काळामध्ये पण मेंटेन केलं जात होतं. ट्रेड रूट होते पूर्वीच्या काळामध्ये व्यापार करण्याचे, व्यापारी लोक होते, हुंड्यांच्या माध्यमातून व्यापार होत होता. हुंड्या देणारे, हुंड्या घेणारे, माल पोचवणारे, हवालाच्या माध्यमातून हवालासारखा व्यवहार करणारे त्या काळामध्ये लोक होते. त्यांच्याकडे नोंदी महत्त्वाच्या ठरू शकतात. त्यानंतर रोजगाराच्या नोंदी महत्त्वाच्या ठरू शकतात. सैन्यामध्ये कोणाला रोजगार मिळतो, कोणाला गड किल्ला बांधायला रोजगार मिळतो, कोणाला शेती करण्यासाठी रोजगार मिळतो, कोणाला जंगल सफाईचा रोजगार मिळतो. आलुते बलुते खेरीज पण अशा रोजगाराच्या भरपूर नोंदी आपल्याला इतिहासामध्ये सापडू शकतात. त्यामुळे स्थानिक तशा राज्य पातळीवर रोजगाराच्या नोंदी आपण तपासल्या तर त्याच्यामधून पण रोजगाराच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांची भरपूर माहिती आपल्याला मिळू शकते. कारण माणूस आहे तर पोटापाण्यासाठी काहीतरी उद्योगधंदा करणार किंवा सेवा चाकरी करणार, रोजगार कोणीतरी कोणता नाही कोणता तरी करणारच, त्याशिवाय त्याचं पोटपाणी चालणार नाही. त्या रोजगारांच्या नोंदीमधून पण
दुसऱ्यांच्या रोजगारांच्या नोंदीमधून पण आपल्याला कधीकधी आपल्या पूर्वजांची माहिती मिळू शकते. 12वी जी नोंद आहे ती नोंद म्हणजे कौटुंबिक नोंद ग्रंथ आपण त्याला म्हणतो, की काही काही कुटुंबांमध्ये शिक्षणाची प्रथा होती, जागरूकता होती, काही काही लोक वतनदार होते, शिकलेले सवरलेले होते, त्यांच्यामध्ये आपण म्हणू शकतो की थोडंफार शिक्षणाची जाणीव होती किंवा इतिहासाची त्यांना जाणीव होती, इतिहास राखला पाहिजे याची त्यांना जाणीव होती. असे लोक काय करत असत की त्यांचा कौटुंबिक इतिहास लिहून ठेवत असत. त्याच्यामध्ये त्या कुटुंबामध्ये जन्माला आलेली व्यक्ती, विवाह, मृत्यू, नातेवाईक, त्यांची कुलं गोत्र कोणती आहेत याची माहिती आपल्याला आढळते. तर ह्या कौटुंबिक नोंदी असतात त्या प्रामुख्याने आपण म्हणू शकतो की शकावल्या किंवा करिना आपण ज्याला म्हणतो. काही काही घराण्यांचे शकावले किंवा करिना प्रसिद्ध झालेले आहेत, अजून काही घराण्यांचे प्रसिद्ध झालेले नाहीत, त्यांच्याकडे असतील धुळकात कुठे पडलेले. जर ते घराणं तेवढं मोठं असेल तर त्यांची शकावली किंवा करिना असणारच. शकावली किंवा करिना नसेल तर छोटी एखादी हकीकत लिहिलेली असणार घराण्याची, त्याच्यामध्ये आपल्याला या नोंदी सापडू शकतात. त्या कौटुंबिक नोंदी पण आपण काय केल्या पाहिजेत किंवा कौटुंबिक नोंद ग्रंथ आपण तपासले पाहिजेत. आपलं कुटुंब छोटं असेल, आपण कुळ असू किंवा आपण शेतकरी असू, तर आपण ज्याच्या पदरी काम करतोय त्याच्या घराण्याच्या नोंदीमध्ये कदाचित आपला उल्लेख सापडू शकतो. तर त्या अँगलने पण आपण काय केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे त्या नोंदी शोधण्याचा. 13वा जो नोंदीचा प्रकार आहे त्याला आपण म्हणू शकतो की सामाजिक सुरक्षा नोंदी. याला आत्ताच्या काळामध्ये की तुम्ही अमेरिकेमध्ये गेला तर एक सोशल सिक्युरिटी नंबर मिळतो प्रत्येकाला आणि ते क्लेम इंडेक्स बनवला जातो त्याचा. तर तशा प्रकारची पद्धत आपल्या प्राचीन काळामध्ये पण अस्तित्वामध्ये होती. जन्ममृत्यूच्या तपशिलासहित जे सामाजिक सुरक्षितता मिळते लोकांना, जन्ममृत्यूच्या नोंदी मी म्हटलं तसं सुशिक्षित समाजामध्ये मोठ्या घराण्यामध्ये ठेवल्या जात होत्या. कौटुंबिक नोंदी प्रशासकीय कालखंडामध्ये पण ठेवल्या जात होत्या. याच्या व्यतिरिक्त आज जसं आपण एखाद्या सरकारी योजनेसाठी अर्ज करतो की या सरकारी योजनेचा लाभ मला मिळावा म्हणून लाभार्थी म्हणून मी अर्ज करतो, ती योजना मला लाभ मिळो न मिळो माझ्या नावाची नोंद तिथे होते की या माणसाने नोंद केली होती या अर्जासाठी. तसं पूर्वीच्या काळी पण भरपूर लोक सरकारकडे अर्ज करत असत की हे वतन मला मिळावं, ही जमीन मला मिळावी, हा लाभ मला मिळावा, ही सेवा मी दिलेली आहे. तर सरकार दरबारी लोकांनी त्या काळी केलेली जी अर्ज असत त्यांना एक अर्जी इनाम असं म्हणत असत की अर्ज करून मिळालेलं इनाम किंवा अर्ज करून मिळालेला लाभ. तर ह्या अशा प्रकारच्या लाभार्थी नोंदीमधून पण किंवा अर्जाच्या नोंदीमधून पण की वेगवेगळी सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून प्रशासकीय दरबारी प्राचीन काळी पण केलेल्या, ऐतिहासिक काळामध्ये पण केलेल्या नोंदीमधून आपल्याला आपल्या पूर्वजांची माहिती मिळू शकते. आपण त्या दृष्टीने पण थोडाफार तपास करणं गरजेचं आहे. 14वी जी नोंद आहे ती फार महत्त्वाची आहे. 14वी नोंद म्हणजे ज्याला आपण DNA चाचणी म्हणतो, की तुमच्याकडे तुमच्या काहीच मागमूस नसेल आडनावाचा. तुम्हाला असं वाटत असेल की मी एलियन आहे, माझा काहीच मागमूस लागत नाही, की माझा आडनावाचा मागमूस लागत नाही, माझी जमीन कुठे होती, माझे पूर्वज कोण होते, आमचं गोत्र काय, मला काहीच कळत नाही, मी काय करावं, मी कुठून आलो आहे. तर एकमेव मार्ग आहे तो म्हणजे DNA चाचणी करणं. एन्सेस्ट्री DNA 23 अँड मी माय हेरिटेज या DNA चाचण्यांची नावं मी मागच सांगितली आहेत. नॅशनल जिओग्राफिकचं जेनो 2.0 सारखं किट आहे, ज्या किटच्या माध्यमातून तुम्ही जर स्वतःची काही चाचणी करून शोधाशोध करायला सुरुवात केली तर तुमच्या वंशाशी निगडीत तुमचे नातेवाईक कुठं असू शकतात याचा आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की मी कुठल्या वंशामधून आलेलो आहे, माझा जो वंश आहे तोच कोणाचा वंश आहे. भले त्याचा आडनाव बदलला असेल, तो कोळगुत्र वेगळं लावत असेल, पण जैविक वंश एकच आहे. भले मग मी सातारामध्ये राहतो आणि एखादा माणूस अहमदनगरमध्ये राहतो, दुसरा कोणतरी तेलंगणामध्ये राहतो, पण हे कधीतरी एकाच वंशापासून निर्माण होऊन स्थलांतरित झालेले लोक आहेत. जर तेवढा जरी धागादोरा तुम्हाला DNA मधून सापडला तरी अजून भरपूर माहिती आपण बनवू शकतो. DNA डेटाबेस बनवणं ही प्रथा आपल्या देशामध्ये अजून आलेली नाही आहे. आपण अजूनही जातीपातींमध्येच अडकलेलो आहोत, आपण जैविक तिकडे गेलेलो नाही आहोत. त्याच्या पुढे जाऊन हे काम कोणीतरी करणं गरजेचं आहे. आपण सुरुवात केली त्याची की आपण एक DNA टेस्ट करून माझं DNA रेकॉर्ड काढलं, मी प्रत्येकाने एक DNA रेकॉर्ड काढलं स्वतःचं, तर बऱ्याच अंशी नातेवाईकांचा किंवा पूर्वजांचा शोध घेता येणं सोपं होऊ शकेल. 15वा जो नोंदीचा प्रकार आहे त्याला आपण व्यावसायिक किंवा व्यापार निर्देशिका म्हणतो. की व्यक्तींची तुम्ही काय करा की तुमच्या आजूबाजूला जेवढी व्यक्ती आहेत, जेवढे नातेवाईक आहेत, भावकीतले लोक आहेत, गावकीतले लोक आहेत, पंचकृषीतले लोक आहेत, तर कोण काय व्यवसाय करते त्या व्यवसायाला धरून त्याची वेगळी एक नोंद करा. त्या नोंदीवरून तो व्यवसाय कुठे कुठे चाललेला होता, ते लोक कुठं कुठं जात होते, त्या व्यवसायाच्या संबंधित त्यांना कोणाची गरज लागत होती, कुठल्या समाजातले लोक त्याच्यामध्ये संबंधित होते, याच्यामधून पण कदाचित आपल्याला आपल्या पूर्वजांचा मागमूस लागू शकतो. उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखादा व्यापारी आहे किंवा शेटे किंवा महाजन आहे, आपण म्हणतो की बाजारपेठा बसवण्याची जबाबदारी शेटे किंवा महाजन या वतनदारांवर होती शिवकालामध्ये. ते शेटे किंवा महाजन वतनदारांकडे जे लोक काम करत होते दुसऱ्या समाजातले, तिथून आपल्याला काही मार्ग मिळू शकतो. किंवा पूर्वीच्या काळामध्ये व्यापारी काय करत असत की पुण्यावरून मला दिल्लीला माल पाठवायचा आहे, तर मी त्याची हुंडी बनवत असे
आणि माल घेऊन नेणारे दुसरेच लोक असतात. ते हुंडी बनवणाऱ्या लोकांकडे कोण समाजातले लोक काम करत होते, हे माल वाहण्याचं काम कोण करत होते, व्यापारी कोणते होते नेमके, त्यांना मदत करणारे मदतगीर कोण होते, या अनुषंगाने पण शोध केला तर तिथे पण आपल्या पूर्वजांचं नाव सापडू शकतं. कदाचित मी कोणाला तरी मदत करायला जात असेल, मी डोक्यावर ओझं घेऊन जात असेल तो व्यापार करताना, तिथे माझी नोंद सापडली असेल माझी. अशा पद्धतीने पण माहिती होऊ शकते. 16वी महत्त्वाची नोंद असते. त्या 16व्या महत्त्वाच्या नोंदीला आपण न्यायालयीन नोंद असं म्हणतो. न्यायालयीन नोंद म्हणजे काय की पूर्वीच्या काळी जी दिवाणी किंवा फौजदारी खटले होत असत, की आज आपण त्यांना दिवाणी फौजदारी म्हणतो, पूर्वीच्या काळामध्ये पण ते होतच असत. मालमत्तेचे जे काही वाद असतात त्यांना दिवाणी म्हणू शकतो आपण. गुन्हेगारी जी खटले असतात त्यांना आपण फौजदारी म्हणू शकतो. दुर्दैवाने पूर्वीच्या काळातल्या दिवाणी खटल्यांचे फारसे डॉक्युमेंट उपलब्ध नाही आहेत, पण फौजदारी खटले जे आहेत की गुन्हेगारीशी संबंधित खटले जे आहेत त्याच्यासाठी जे आदेश दिले गेलेले आहेत पेशव्यांच्या काळामध्ये, ते काही आदेश उपलब्ध आहेत. त्याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की कशाप्रकारे ते कामकाज चालत असेल. तर ह्या ज्या न्यायालयाच्या नोंदी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कदाचित आपल्या पूर्वजांचं नाव सापडू शकतं. आपले पूर्वजवादी असू शकतात, प्रतिवादी असू शकतात, फिर्यादी असू शकतात, आरोपी असू शकतात, कुठल्या पूर्वजांना शिक्षा झालेली असू शकते, कुठल्या पूर्वजांवर अन्याय झालेला असू शकतो, त्यांचं वतन डुबाडलेलं असू शकतं, कदाचित आपल्या पूर्वजांनी तिथे सही केलेली असू शकते, जो महजर लिहिला जातो त्याच्यावर साक्षीदार म्हणून. आपले पूर्वज न्यायाधीश पण असू शकतात एखाद्या ठिकाणी. तर हे जे खटले आहेत या खटल्यांच्या प्रत्येक कालखंडामध्ये वेगवेगळ्या नोंदी नेहमी लिहिलेल्या असतात. तर ह्या नोंदी पण आपण तपासल्या पाहिजे. का ऐतिहासिक न्यायनिवाड्यांचे जे कागदपत्र असतात, महजर असतात, इच्छापत्र असतात, घटस्फोटांच्या नोंदी असतात, जमिनीचे वाद असतात, गुन्ह्यातल्या वेगवेगळ्या शिक्षा असतात, ह्या निकालांमध्ये पण वेगवेगळ्या व्यक्तींची नावं लिहिलेली असतात. त्याच्यामधून पण आडनावांचा इतिहास आपल्याला समजू शकतो. पुढचा जो 17वा नोंदीचा प्रकार आहे त्याला आपण म्हणतो दत्तक नोंदी. हा एक कॉमन प्रकार आहे की पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला आढळून यायचं की एखाद्या राजाला वारस नसेल तर तो दुसऱ्या एखाद्या राजघराण्यातला किंवा कुटुंबातला माणूस वारस म्हणून घेत असे, दत्तक म्हणून घेत असे. हे मोठमोठ्या राजांचं झालं. सर्वसामान्य कुटुंबामध्ये पण आपल्या जवळच्या नातेवाईकातली एखादी व्यक्ती दत्तक म्हणून घेण्याचं प्रमाण होतं त्या काळामध्ये किंवा प्रथा होती. त्यामुळे सर्वसामान्य माणसापासून ते मोठ्या राजघराण्यापर्यंत आपल्या पूर्वजांच्या गावाचं दत्तक प्रमाणपत्र आणि नोंदी तपासून बघा की तुमचे पूर्वज जिथं राहत होते तिथं किती दत्तक विधानं झाली आहेत आत्तापर्यंत. ती कोणाची का झाली असणार, तुमची नको होऊ देत, तुमच्या नातेवाईकांची नको होऊ देत, तुमच्या आडनावाची नको होऊ देत, गावामध्ये किती दत्तक विधानं झालेली आहेत, त्याची किती प्रमाणपत्र उपलब्ध आहेत, त्याचे किती दस्तावेज उपलब्ध आहेत ते तपासून बघा. कदाचित तुमचे पूर्वज त्या दत्तक विधानाला साक्षीदार म्हणून तिथं हजर असू शकतात सही करायला. त्याच्यामधून पण तुमच्या आडनावाची माहिती तुम्हाला मिळू शकते. तुमच्या कुटुंबामध्ये दत्तक घेण्याची प्रथा असेल तर दत्तक घेण्याच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी तपासा. दत्तक कोणी तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला दत्तक घेऊन आलं म्हणजे असं होत नसतं की मला दत्तक घ्यायचं तर मी गेलो आणि या माणसाला दत्तक घेतलं. दत्तक पुत्र शोधावा कसा किंवा दत्तक घेण्यासाठी व्यक्ती शोधावी कशी हे काम करणाऱ्या पण काही संस्था आणि व्यक्ती त्यावेळेला उपलब्ध होत्या. त्या व्यक्ती काय करत असतात की अमुक एक माणूस आहे, या माणसाच्या घरामध्ये आता कोणी वारस नाही आहे, तर एक बाहेरून दत्तक त्या घराण्यामध्ये व्यक्ती द्यायची आहेत. तर मग या घराण्याचा इतिहास तपासा, त्याच्या जवळचे कौटुंबिक नातेवाईक तपासा, कोण जवळचा माणूस दत्तक घेऊ शकतो तपासा. एक काम करणारे लोक त्या काळामध्ये पण होते जे सुचवत असत की ही व्यक्ती दत्तक म्हणून आपल्या घरामध्ये येऊ शकते. यांना आपण दत्तक एजन्सी म्हणू शकतो एक प्रकारे. त्या दत्तक एजन्सीचे पण रेकॉर्ड तपासले तर आपल्याला त्या दस्तावेजांमध्ये आपले जैविक पालक कोण आहेत आणि आपली दत्तक भावंड कोण आहेत आणि ते वेगळे वेगळे वंश कसे झाले, वेगवेगळ्या ठिकाणी कशी गेले, आडनावे कशी बदलली, याची पण माहिती आपल्याला या दत्तक नोंदींमधून होऊ शकते. 18वी जी नोंद आहे त्या 18व्या नोंदीला आपण पेन्शनच्या नोंदी म्हणतो. आपल्याला असं वाटतं की पेन्शनचे अर्ज किंवा अनुदान हे जे आहेत हे लष्करी सेवेशी संबंधित असतं, सरकारी सेवेशी संबंधित असतं. आणि इंग्रजांच्या काळापासून जेव्हा ही सुरुवात झाली तेव्हापासून पेन्शन मिळायला सुरुवात झाली. ही गोष्ट खरीच आहे. इंग्रजांच्या काळापासूनच ही सुरुवात झाली. आपल्याकडे एक सरकारी व्यवस्था निर्माण झाली, प्रशासकीय तंत्र निर्माण झालं, तेव्हापासून पेन्शनची व्यवस्था निर्माण झाली. पण त्याच्या आधी पण जर तुम्ही मागे गेला इतिहासामध्ये 16व्या शतकामध्ये 17व्या शतकामध्ये तिथे जर तुम्ही पाहिलं तर वेगवेगळ्या लढायांमध्ये जखमी झालेल्या माणसांना पण पेन्शन दिली जात असेल. एखादा व्यक्ती मृत्युमुखी पडला तर तिच्या विधवेला पण पेन्शन दिली जात असे. उदाहरणार्थ शिवछत्रपतींनी प्रतापगडच्या युद्धानंतर मृत व्यक्तींच्या विधवांना पेन्शन आणि जखमींच्या नातेवाईकांना अनुदान दिलं याचा आपल्याला उल्लेख सापडतो. ते त्यांनी दिलं कोणाला त्याच्या पण नोंदी सापडू शकतात. व्यंकोजी राजेंची पत्नी आहेत दीपाबाई, त्यांना पण दूध भातासाठी महाराजांनी मुलूक तोडून दिला होता, एवढा एवढा होता म्हणून. तर हे काय आहे की या पण नोंदी पेन्शनच्या आहेत, या जुन्या काळामधल्या आपण शोधल्या तर सापडू शकतात तुमच्या पूर्वजांच्या. जर कोणाला मिळालेला असेल, तुम्हाला एखादी जमीन मिळालेली असेल, तुम्हाला काहीतरी सरकारकडून दर महिना पैसे मिळाले असेल, त्याची कुठेतरी सरकारबरोबरी फडणीसीच्या कागदामध्ये नोंद असेल की बाबा एवढे एवढे पैसे ते या व्यक्तींना, विधवा व्यक्तींना द्यायचे आहेत, त्यांचे पुरुष करते सवरते युद्धामध्ये कामाला आले आहेत म्हणून. कारण पैसा गेला त्याचा हिशोब तर ठेवावा लागतो, कुठे गेला त्याचा सरकार दरबारी.
तर या पण पेन्शनच्या नोंदी फक्त इंग्रज काळामधल्या नाहीत, शोधल्या तर पुरातन काळामधल्या पण सापडू शकतात. दस्तावेजांची कमतरता असली तरी पण तुमचं नशीब असेल तर कदाचित तुमच्या एखाद्या पूर्वजाचं नाव या प्राचीन ऐतिहासिक पेन्शनच्या नोंदीमध्ये सापडू शकतं. 19वा जो प्रकार आहे तो 19वा प्रकार म्हणजे महसुलाच्या नोंदी. महसुलाच्या नोंदी कोणाला म्हणतो आपण, की ज्या कर मूल्यांकनाच्या नोंदी आहेत किंवा तुमच्या पूर्वजांच्या मालकीच्या मालमत्तेचा किंवा जमिनीचा जो भरलेला कर आहे त्याचा व्यक्तिगत तपशील जो आहे तो या महसुलाच्या नोंदी सांगतात. म्हणजे पूर्वीच्या काळी काय होत असे की गावामधून सर्व कर गोळा करण्याची जबाबदारी पाटलावर असे, तो सर्व कर एकत्र गोळा करत असे, देशमुखाच्या परगण्याच्या देशमुखाला नेऊन देत असे, देशमुख तो सरकार दरबारी भरत असे. आता इथे काय आहे की परगण्याच्या देशमुखाकडे गावाकडून किती कर आला त्याची माहिती आहे, गावात कोणी दिला किती त्याची माहिती नाही, त्याच्याकडे असेल तरी ती उपयादी आहे. पण गावामध्ये जो पाटील काम करतोय किंवा कुलकर्णी काम करतोय त्याच्याकडे कुणाची जमीन किती आहे, त्या जमिनीमध्ये किती पीक आलं, दुष्काळ पडला तर माफ केला का नाही केला शेतसारा, कोणी किती कर भरला याची नोंद असते. ती नोंद कधी नाही कधी जर मालमत्तेचे वाद झाले, विवाद झाले, अजून काही भानगडी झाल्या, पंचायत बसली त्या काळामध्ये, ज्याला आपण म्हणतो की एखादे सभा बसली, ग्रामसभा बसली निर्णय घेण्यासाठी, तर या नोंदी काढल्या जात असत. तर कोण किती कर भरत होता त्याच्यावरून पण कोण कुठल्या गावाचा स्थायी नागरिक होता, कोण बाहेरून आलेला उपरा होता, स्थायिक झाला होता तिथे, तो कधी काळापासून कर भरत होता. उदाहरणार्थ माझं जे मूळ गाव आहे त्या मूळ गावामध्ये मी 500 वर्ष राहत असेल तर 500 वर्षापासून काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी माझा उल्लेख त्या कर प्रणालीमध्ये येतो. आणि मध्येच एखादा माणूस येतो जो माझ्या गावामध्ये नवीन राहायला येतो, त्याचा 100 वर्षांचा उल्लेख सापडतो, त्याने कर भरले, त्याच्या मागचा सापडतच नाही. याचा अर्थ काय, तो बाहेरून येऊन स्थायिक झालेला. तर अशा पद्धतीने या महसुलाच्या नोंदी पण तुमच्या आडनावांबद्दल आणि पूर्वजांबद्दल तुम्हाला पुष्कळ माहिती देऊ शकतात. 20वे जे नोंदी आहे ते 20व्या नोंदी म्हणजे ऐतिहासिक नकाशा असतात, की तुम्ही जिथे राहता तुमच्या पूर्वजांचं जे मूळ स्थान आहे त्या मूळ स्थानाचा ऐतिहासिक नकाशा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कारण काय होतं की 400 वर्षामध्ये 500 वर्षामध्ये नद्यांचे प्रवाह बदलतात, गावांच्या सीमा बदलतात, जंगल असतं तिथे जागा सापडून शेती व्हायला लागते, शेती असते तिथे कधी शेती सापडून वाळवंट होतं तिथं. त्यामुळं स्थलांतराच्या घटना ज्या घडतात त्या भौगोलिक गोष्टींशी फार संबंधित असतात. ज्या वेळेला मी एखाद्या ठिकाणी जाऊन उभा राहतो, आज मला नदीवर घाट बांधलेला दिसतो, तिथे 100 वर्षापूर्वी घाट नसतोच, वेगळं काहीतरी असतं. त्याच्यामुळे भौगोलिक संदर्भ समजून घेण्यासाठी तुमचे पूर्वज जिथे राहत होते ते पूर्वज राहत असलेली ठिकाणं आपल्याला ओळखता आली पाहिजेत. कालांतरामध्ये आपण बघतो की काळाच्या ओघामध्ये सीमा बदलत जातात, गावांच्या सीमा बदलतात, जमिनीच्या सीमा बदलतात, घरांच्या सीमा बदलतात, माणसांचं स्थलांतरण होतं, लोकसंख्येचे प्रमाण बदलतं त्या ठिकाणी. अशा वेळेला वेगवेगळे जे ऐतिहासिक नकाशे असतात ते ऐतिहासिक नकाशे आपल्याला मदत करतात त्या गावाची सीमा ठरवण्यासाठी, त्या लोकसंख्येची सीमा ठरवण्यासाठी, त्या आडनावाची पूर्वजाची घरांची सीमा ठरवण्यासाठी, त्या घरामध्ये किती व्यक्ती राहत होत्या, त्या व्यक्ती कुठल्या कारणाने आल्या, कुठल्या कारणाने गेल्या, त्यांच्या सीमा ठरवण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. आणि असे भरपूर ऐतिहासिक नकाशे आजही उपलब्ध आहेत. भले ते बाळबोध स्वरूपामध्ये तुम्हाला भेटतील, की आपण ज्याला आज आधुनिक नकाशा म्हणतो, जिथे अगदी दिशा वगैरे प्रमाण सगळं व्यवस्थित असतं जेवढंच तेवढं, तसं नाही. पण कोणीतरी हाताने काहीतरी चित्र काढलं एखाद्या का त्याच्या कौटुंबिक नोंदीमध्ये किंवा घरामध्ये कुठेतरी काहीतरी सापडले फडतळामध्ये, अशा पण काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला समजू शकतात. त्या माहीत असणं गरजेचं आहे. जरी ऐतिहासिक नकाशा आपल्याला माहीत नसतील किंवा सापडले नाही तर आपल्याला चेंज काय झाले त्या काळखंडामध्ये ते कळणार नाही. आणि ते कळलं नाही तर आपल्याला एखादं आडनाव कुठे खंडित झालं किंवा एखादं आडनाव कुठून सुरू झालं आणि का सुरू झालं हे पण कळणार नाही. पुढच्या ज्या नोंदी असतात महत्त्वाच्या 21व्या नोंदी त्या म्हणजे पत्रव्यवहार आपण म्हणतो. विका राजवाड्यांनी असं म्हटलं की एखादी 1000 बकरी आणि एक अस्सल पत्र, याच्यामध्ये एक अस्सल पत्र जास्त महत्त्वाचं आहे. ते पत्र खरंच सिद्ध झालं तर एक अस्सल पत्राचा जो आपण म्हणतो की तुकडा आहे तो 1000 बकरीच्या नोंदींपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुमच्या पूर्वजांचं एखादं पत्र तुमच्याकडे असेल सही शिक्क्यानिशी लिहिलेलं, किंवा तुमच्या पूर्वजांना कुठल्या राजाने पत्र लिहिलं असेल, काही कौटुंबिक पत्रव्यवहार तुमच्याकडे झालेला असेल आणि त्याची अधिकृतता सिद्ध करता आली, वैयक्तिक पत्रव्यवहार, नातेसंबंध, पोस्ट कार्ड, चित्र असं म्हणतो, या गोष्टी तुमच्या कुटुंबाबद्दल भरपूर घटनांची माहिती देऊ शकतात घडून गेलेल्या. त्याचबरोबर त्या घटना अधिकृत मानल्या जातात कारण ते पत्र असतं कोणीतरी व्यक्तीने लिहिलेलं. त्याची खरे खोटेपणाची शहानिशा करण्याचे दुसरे 1000 मार्ग आहेत. त्याच्याबद्दल पण आपण व्हिडिओ बनवलेले की ऐतिहासिक कागदपत्र कशी तपासावीत म्हणून, ते मालिका आपण पाहू शकता की शोध कसा घ्यावा ऐतिहासिक कागदपत्रांचा. पण पत्र सापडलं तर त्याच्यासारखी महत्त्वाची नोंद नाही. त्यानंतर 22वा जो नोंदीचा प्रकार आहे त्याला आपण म्हणतो अंत्यसंस्काराच्या नोंदी. त्याच्याबद्दल मी मगाशी बोललोच की प्रत्येक समाजाची स्वतःची एक अंत्यसंस्काराची व्यवस्था आहे. दफनविधी असेल किंवा दहनविधी असेल, तो जिथे केला जातो त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव, गाव, पत्ता याचा उल्लेख येतोच काही ना काही.
काही वेळेला कुटुंबातील आपले जे सदस्य असतात ते ठराविक ठिकाणीच त्यांचं दहन केलं जातं किंवा ठराविक घाटावरच त्यांचं दफन केलं जातं, ठराविक कब्रस्थानामध्ये दफन केलं जातं, ठराविक घाटावरच दहन केलं जातं. तर त्या ठिकाणी त्या घराण्याचा जो वारसा चालत आलेला आहे त्याच्या नोंदी तुम्हाला मिळू शकतात की माझ्या घराण्यातले पूर्वज ते इथेच त्यांचं दफन झालेलं आहे, इथेच त्यांचं दहन झालेलं आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही गेला, त्या ठिकाणी एखादी संस्था असेल, एखादं मंदिर असेल, एखादी व्यवस्था असेल, देवस्थान असेल, त्या ठिकाणी देखील नदीकाठची जी घाट म्हणतो आपण, त्या ठिकाणी जे समाधीस्थळं आहेत, सतीशिळा आहेत, विरगळे आहेत, त्या आपल्याला आज कळत नाहीत कोणाच्या आहेत, पण त्यांचा उल्लेख कुठेतरी एखाद्या त्या दगडावर कोरलेला असतो खाली, कुठेतरी त्या मंदिराच्या आतमध्ये एखादा शिलालेख असतो, त्याच्यावर थोडंसं नाव लिहून ठेवलेलं असतं किंवा तो पुजारी त्याचा जो असतो परंपरागत त्याच्याकडे एखादी पोथी असते, त्याच्यामध्ये ते नाव सापडलेलं असतं. त्यामुळे या अंत्यसंस्काराच्या नोंदी ज्या आहेत त्या अंत्यसंस्काराच्या नोंदी पण पूर्वजांचं आडनाव शोधण्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर 23वी महत्त्वाची नोंद आहे ती म्हणजे वैद्यकीय नोंदी. वैद्यकीय नोंदी म्हणजे आपल्या पूर्वजांना काही आजार असेल तर त्या आजाराविषयी किंवा आरोग्याविषयीच्या नोंदी पण आपल्याला सापडतात. म्हणजे आपल्याला शिवछत्रपतींना त्यांच्या उत्तर काळामध्ये नंतर आजाराने ग्रासलेलं होतं, त्याच्यासाठी त्यांनी इंग्रजांकडे औषधांची मागणी केली होती असं आपल्याला पत्रव्यवहारामध्ये सापडतं की काही आम्हाला औषधं पाहिजेत, दारुगोळा पाहिजे, बाकीच्या गोष्टी पाहिजेत. तर आजारांच्या नोंदी पण तुमच्या पूर्वजांच्या तुम्हाला जर सापडल्या कुठे नाही कुठे कागदपत्रामध्ये, त्या वैद्यकीय नोंदी जर सापडल्या त्याच्यावरून पण आपण तुमच्या पूर्वजांचं अस्तित्व सिद्ध करू शकतो. तर याच्या अँगलने पण आपण विचार केला पाहिजे. 24व्या ज्या नोंदी आहेत त्या 24व्या नोंदी म्हणजे जातीय आणि सांस्कृतिक संग्रह आपण ज्याला म्हणतो, याच्या ज्या नोंदी असतात. उदाहरणार्थ तुमचे जे पूर्वज असतील ते एखाद्या विशिष्ट समुदायाची किंवा त्या समाजाच्या वांशिक किंवा सांस्कृतिक गटांसाठी काम करत असतील किंवा आपल्याला माहीत असेल की हा माझा पूर्वज आहे, हा हेच काम करतो आहे. उदाहरणार्थ ब्राह्मण समाजामध्ये आपण बघतो की देशस्थ ब्राह्मण समाज आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला कुलकर्णी पदासाठी गेलेला दिसून येतो किंवा काशीला पण भरपूर देशस्थ महाराष्ट्रातून देशस्थ ब्राह्मण कुटुंब तिकडे गेलेली स्थायिक झालेली आपल्याला दिसून येतात काशीसारख्या ठिकाणी. ते वांशिक आणि सांस्कृतिक गट आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जमा झालेले. तर यांच्या गटांची माहिती त्या एखाद्या विशिष्ट अभिलेखागारामध्ये आपल्याला सापडू शकते. या संबंधितांच्या नोंदीचं आपल्याला एखादं छायाचित्रणासहित संग्रहण सापडू शकतं की बऱ्याचदा लोक प्रवास करतात, त्या प्रवासामध्ये पण ते काय करतात की पूर्वीच्या काळी एका विशिष्ट समाजाचे लोक सुरक्षिततेसाठी आपल्या समाजाबरोबरच प्रवास करत असत आणि त्याच्या नोंदी लिहून ठेवत असत प्रवास वर्णनाच्या. काही लोकांनी त्याची चित्र पण काढून ठेवलेली छोटी मोठी आहेत. ती जर सुदैवाने तुमच्या पूर्वजांची तुम्हाला सापडली तर त्याच्यामधून पण तुमच्या पूर्वजांच्या इतिहासामध्ये मोलाची भर पडू शकते. पण पुढची जी नोंद आहे 25वी, तिला आपण म्हणतो स्थानिक किंवा ऐतिहासिक संस्थांच्या नोंदी. त्या स्थानिक किंवा ऐतिहासिक संस्थांच्या ज्या नोंदी असतात या प्रामुख्याने समुदायाशी संबंधित असतात. एखादा समुदाय असतो तो काय करत असतो की स्वतःच्या समुदायाचा इतिहास लिहून ठेवत असतो, ऐतिहासिक दस्तावेज जतन करून ठेवत असतो, गोळा करून ठेवत असतो. त्यामुळे तुमचे पूर्वज ज्या मूळ गावामध्ये राहत होते त्या ठिकाणी तुम्ही गेला, त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे एखादं वाचनालय असेल, तिथे एखादं संग्रहालय असेल, तिथे गावचा एखादा ग्रामजोशी असेल किंवा गुरव असेल गावचा एखादा जो वंशपरंपरागत रीतीने चालत आलेला आहे, त्याच्याकडे पण बरीच माहिती सापडू शकते. उदाहरण म्हणून सांगतो की पूर्वीच्या काळी देवस्थानाला आरसे भेट देण्याची पद्धत होती. तर कोणी कुठला आरसा भेट दिला त्याचं नाव त्या आरशावर लिहिलेलं असायचंच, पण ते आरसे नंतर फुटून जायचे. पण त्या गुरुवाकडे माहिती असायची कोणी कुठल्या काळामध्ये आरसा भेट दिला, ते वंशपरंपरागत रीतीने पुढे येत जायची. तर अशा वेगवेगळ्या नोंदी आपण जे म्हणतो त्या नोंदी आपल्याला स्थानिक संग्रहालयामध्ये, स्थानिक वाचनालयामध्ये सापडू शकतात. गावचे जे स्थानिक भांडार आहे ज्याच्यामध्ये दस्तावेज काही मेंटेन करून ठेवले जुन्या चावडीचे, त्याच्यामधून सापडू शकतात. त्यामुळे जिथे तुम्ही पूर्वज ज्या भागामध्ये राहत होते तिथे गेला, त्या भागामधली एखादी तज्ज्ञ व्यक्ती असेल, स्थानिक इतिहासकार असेल, त्याच्याशी तुम्ही संपर्क साधला, ग्रामजोशी असेल, गुरव असेल, पाटील असेल, मुकदम असेल, एखादा टोळीचा प्रमुख आपण म्हणतो काम करणारा, त्याच्याशी संपर्क साधला तर या लोकांकडून आपल्याला स्थानिक इतिहास आणि संसाधनांची मूलगामी आणि मूलभूत माहिती मिळू शकते जी आपल्या आडनावाच्या संशोधनाला मदत करू शकते. पुढचं जे 26वं आडनावाचं संशोधनाची जी नोंद आहे आडनावाची ती म्हणजे ऑनलाईन वंशावळी किंवा डेटाबेस. आता एखादा माणूस म्हणेल की 16व्या शतकामध्ये माझे पूर्वज होऊन गेले, त्याची नोंद मला आज कोणीतरी 2022 साली वेबसाईट बनवले त्याच्यामध्ये कशी काय मिळेल? तर त्याचं उत्तर असं आहे की काही वेबसाईट्स आहेत, त्या वेबसाईट काय करतात की डेटाबेस तयार करतात माहितीचा. तुमच्या मायासारखे लोक त्याच्यामध्ये माहिती भरतात आपल्या संपूर्ण वंशावळीची, आडनावांची. ह्या माहितीवरून मला माहीत नसतं की आज माझं ओंबळे आडनाव आहे तर माझ्या ओंबळे आडनावाची दुसरी एखादी व्यक्ती मला कुठे भेटेल मला माहीत नाही. पण ती ओंबळे आडनावाची एक व्यक्ती मला अमेरिकेमध्ये पण 18व्या शतकामध्ये भेटली. कशी भेटली? तर ती त्या डेटाबेसमध्ये एका वेबसाईटमध्ये मी एंट्री केली. त्या वेबसाईटमध्ये मला समजलं की ओंबळे आडनाव तिकडे पण आहे अमेरिकेमध्ये. 18व्या शतकात कोणतरी ते आडनाव लावत होतं.
वेबसाईटच्या माध्यमातून, कॉम्प्युटरच्या माध्यमातून आपण काय करू शकतो की मोठा डेटाबेस तिथे असतो. आपण आपलं एक नवीन नाव त्याच्यामध्ये टाकलं की त्याच्याशी मिळत्या जुळत्या नोंदी, जन्माच्या नोंदी, मृत्यूच्या नोंदी, रोजगाराच्या नोंदी, त्याच्याबरोबर आडनावाशी साधर्म्य असलेल्या नोंदी, जातीच्या नोंदी, धर्माच्या नोंदी, त्याची नोंद त्या डेटाबेसमध्ये असेल. करोडो नोंदी डेटाबेसमध्ये असतात. त्या कुठे नाही कुठेतरी आपल्या आडनावाशी संबंधित एखाद्या गोष्टीचा आपल्याला मागोवा लागू शकतो. आपलं वंशवृक्ष कसा निर्माण झाला आहे आपल्याला वेबसाईटच्या माध्यमातून कळू शकतं ऑनलाईन. त्याची काही नावं मी मागं पण सांगितली होती. उदाहरणार्थ ancestry.com आहे, familysearch.com आहे, myheritage.com आहे. गुगलचा पण एक फॅमिली सर्च येतो सेपरेट, त्याला टिल्ड कॅरेक्टर वापरून आपण करू शकतो. त्याच्याबद्दल पण आपण गुगल प्रशिक्षण नावाचा एक व्हिडिओ बनवला, त्याच्यामध्ये बोललेलो आहे. या माध्यमातून पण आपण काय करू शकतो की नोंदी गोळा करू शकतो. 27वी जी महत्त्वाची नोंद आहे ती 27वी महत्त्वाची नोंद म्हणजे शहर किंवा गावाचा इतिहास. तुम्ही जर तुमच्या पूर्वजांचं आडनाव शोधत असाल तर तुमचे पूर्वजांचं मूळ स्थान जे आहे त्या गावाचा पूर्ण इतिहास तुम्हाला माहीत असला पाहिजे. ते गावाचा इतिहास तुम्हाला माहीत नसेल, गाव एकदमच सामान्य असेल, डोंगरामध्ये असेल, वाडी असेल, एखादी खुद्र किंवा बुरुक असेल बसलेलं, मेन गावाचा हिस्सा नसेल, तर ते गाव ज्या शहराच्या अंतर्गत येतं, ज्या परगण्याच्या अंतर्गत येतं, त्याचा पूर्ण इतिहास तुम्हाला माहीत असला पाहिजे. जर त्याचा इतिहास केला, त्या इतिहासाचा अभ्यास केला, त्या गावच्या किंवा शहराच्या इतिहासामध्ये कुठे नाही कुठेतरी शक्यता निर्माण होते की आपल्या पूर्वजांचा एखादा उल्लेख आपल्याला सापडेल. कारण आपले पूर्वज त्या भूभागामध्ये राहत होते, तर काही ना काहीतरी त्यांनी योगदान दिलं असणार आहे. त्यांनी शेतीमध्ये योगदान दिलं असणार आहे, त्यांनी काहीतरी सेवेमध्ये योगदान दिलं असणार आहे, वतनामध्ये योगदान दिलेलं असणार आहे, लष्करामध्ये योगदान दिलेलं असणार आहे. वर्षानुवर्षे पिढ्यानुपिढ्या आपल्या घरातली माणसं तिथं राहतात. तर कशात नाही कशात तरी त्या गावाच्या इतिहासामध्ये कुठल्या नाही कुठल्या पिढीमध्ये तरी त्या आडनावाची माहिती आपल्याला सापडते. त्याच्यासाठी आपल्याला शहराचा किंवा गावाचा इतिहास शोधणं फार गरजेचं आहे. त्यानंतर 28वा जो नोंदीचा प्रकार आहे त्याला आपण संस्थात्मक नोंदी म्हणतो. संस्थात्मक नोंदी म्हणजे काय की वेगळ्या वेगळ्या संस्था ज्या असतात त्या समाजाचा भाग असतात. उदाहरणार्थ तुरुंग आहे. तुरुंग ही पण एक संस्था आहे. एखाद्या माणसाला अटक करून तुरुंगात टाकलं आहे तर त्याची नोंद असते. त्याच्यामध्ये आपल्याला अनेक व्यक्तींची नावं पूर्वीच्या काळामध्ये पण ज्यांना शिक्षा झालेली आहे, तुम्ही जर कागदपत्र पाहिले, महजराचे निवाडे पाहिले, पेशवे काळामध्ये शिवकाळामध्ये दिलेले शिक्षांचे प्रकार पाहिले, त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येतं की अमुक एका माणसाने व्याभिचार केला, अमुक एका स्त्रीने व्याभिचार केला म्हणून तिला बटीक बनवली आणि या ठिकाणी गड किल्ल्याच्या कामाला लावली तिला. असा एक व्यवहार आपल्याला एक नोंद सापडते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला शिक्षा केली, तो मानतच नव्हता म्हणून त्याला शिक्षा केली आणि त्या अमुक ठिकाणी त्याला किल्ल्यावर जेरबंद करून ठेवलं. म्हणजे तुरुंगाच्या नोंदी आहेत. याच्यामध्ये पण आपल्याला आडनावाच्या नोंदी सापडू शकतात. त्याच्याबरोबर आश्रयाच्या नोंदी असतात की वेगवेगळी आपण प्राचीन काळामध्ये बघितलं धर्मशाळा असत. धर्मशाळामध्ये व्यापारी उतरत असत, लोक राहायला येत असत, ते उतरत असत. ज्यांना आश्रय नसेल ते लोक पण देवस्थानाच्या धर्मशाळा असतात तिथे येऊन राहत असत. त्याच्या नोंदीमध्ये पण आपल्याला आपल्या पूर्वजांचं आडनाव सापडू शकतं. अनाथ आश्रम आजच होते असं नाही, ते पूर्वीच्या काळी पण होते. पूर्वीच्या काळी पण अनाथांची काळजी घेण्याची काही ना काही व्यवस्था होती. तर अनाथ आश्रमामध्ये पण पूर्वीच्या काळातल्या आपल्याला नोंदी सापडू शकतात. आजच्या तर सापडूच शकतात आपल्याला. तर ही काही संस्था उदाहरणादाखल सांगितल्या. अशा भरपूर संस्था होत्या ज्या आजही काम करतात, ज्या ऐतिहासिक कालखंडापासून काम करतात. त्या संस्थांच्या नोंदीचा आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये पण कुठे ना कुठेतरी आपल्याला आपल्या पूर्वजांच्या आडनावाचा शोध लागू शकतो. त्यानंतर 29वी जी महत्त्वाची नोंद आहे ती 29वी महत्त्वाची नोंद म्हणजे कौटुंबिक मुलाखती किंवा तोंडी इतिहास. आपल्याकडे जेवढे म्हणून आपले पूर्वजांशी संबंधित नातेवाईक असतील, नातेसंबंध असतील, माझ्या भावकीतले गावकीतले सगळे झाले, पण माझे सगळे सोयरे ज्यांच्याशी मी लग्नाची सोयरीक जुळवली, भले तो 100 किलोमीटर लांब राहतो माझ्यापासून, त्याचा वंशवेल असेल, त्या जेवढ्या म्हणून शक्य होतील तेवढ्या सगळ्या माणसांच्या आपण जाऊन मुलाखती घेतल्या पाहिजेत. त्यांच्याशी बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. त्यांच्याकडे काही दंतकथा किस्से असतील ऐकले पाहिजेत, ते नोंदवून ठेवले पाहिजेत. ऐकताना आपल्या लक्षात येत नाही, पण ज्या वेळेला आपण हजारो लोकांशी बोलतो किंवा शेकडो लोकांशी बोलतो, जेव्हा मी एका माणसाशी बोलतो तेव्हा मला काही खास वाटत नाही. तो माणूस सांगतो अरे याने मला काहीतरी किस्सा सांगितला. पण जर तुम्ही तुमच्या नातेवाईकांचे समजा 100 नातेवाईक तर प्रत्येकाचे निघतीलच, जर मागचे पुढचे सगळे मामा काका भाचे सगळे पकडले मी भावकी गावकीतले धरून, तर शेकडो तर निघतील. त्या शेकडो लोकांनी तुम्हाला जे किस्से सांगितले ते तुम्ही वर्गीकरण करून एकत्रीकरण करून व्यवस्थित लिहिले आणि नंतर एकदा शांत डोक्याने बसून जर तुम्ही विचार करायला लागला, ते कोऱ्याचे तुकडे जुळवायला तुम्ही सुरुवात केली, तर त्याच्यामधून तुम्हाला कधी कधी माग लागू शकतो, सुगाव लागू शकतो की तुमचं आडनाव नेमकं आलं कुठून, तुमचं मूळ गाव नेमकं कुठलं असावं, पूर्वज नेमके कुठले असावेत, कुठल्या काळामध्ये कुठल्या कारणाने तुमचं आडनाव बदललेलं असू शकतं, याचा पण या सर्व कथा किस्स्यांमधून माणसाला माग लागू शकतो. पण हे काय केलं पाहिजे, शेकडो लोकांशी तुम्ही बोललं पाहिजे. त्यांनी बोललेल्या गोष्टी तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा. एखाद्या रेकॉर्डिंग डिव्हाइसवर मोबाईलवर लिहून काढू शकला तर त्याच्यासारखं अजून सोन्याहून पिवळं काही नाही. नंतर ते तुकडे जुळवायला सुरुवात करा. बऱ्याच वेळेला त्या गोष्टीमधून पण आपल्याला माग लागतो. त्यानंतर 30वं जे महत्त्वाचं
नोंद आहे 30वी शेवटची महत्त्वाची नोंद जी आपण म्हणलो होतो 30 नोंदी सांगू त्याच्यामध्ये. ही 30वी नोंद म्हणजे आनुवंशिक वंशावळी ज्या असतात त्या आनुवंशिक वंशावळी त्याचे वंशवृक्ष जे असतात ते वेगवेगळ्या वेबसाईटच्या किंवा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करता येणं आपल्याला आज भरपूर सोपं झालेलं आहे. त्या वंशवृक्षाला जी मी माझी पारंपरिक माहिती त्या सॉफ्टवेअरला देतो आहे मी वंशवृक्ष बनवण्यासाठी, त्याला जर मी माझ्या DNA चाचणीशी जोड दिली तर त्या वंशवृक्षामधून तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी तुमच्या पूर्वजांच्या मूळ गावाचा शोध लागणार. ती DNA चाचणी आणि पारंपरिक माहिती त्याच्यामध्ये एकत्र केली तर त्याच्यामुळे आपल्याला आपला कौटुंबिक वृक्ष जो आहे त्याचं विश्लेषण करण्यासाठी नवीन गोष्टी समोर येऊ शकतात, नवीन पुरावे समोर येऊ शकतात. त्यामुळे आपले जे पूर्वज आहेत, म्हणजे समजा माझं नाव ओंबळे आहे तर ओंबळे आडनावाशी संबंधित समजा एखादा ओंबळे आडनाव असेल, ओंबळ आडनाव असेल किंवा अजून काहीतरी औदुंबर असेल, जे ओणी चालू होते असं काहीतरी आडनाव असेल, औषधराव असेल, अजून काहीतरी, तर ही सगळी आडनावं जर मी एकत्र केली, ती सगळी आडनावं एकत्र करून त्यांची माहिती मी त्याच्यामध्ये भरली, प्लस DNA डाटा पण सगळा त्याच्यामध्ये भरला, तर मला भरपूर गोष्टींची माहिती होऊ शकते त्याच्यामध्ये. तर ही जी नवीन सोय आपल्याला आजच्या आधुनिक काळामध्ये उपलब्ध झालेली आहे तिची आपण या सुविधेचा सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे. आपण तंत्रज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे. तंत्रज्ञानाला पारंपरिक माहिती आणि जैविक माहितीसाठी DNA टेस्टची माहिती पुरवली आपण तर 100% तुमच्या पूर्वजाच्या आसपास किंवा त्याच्या मूळ स्थानाच्या आसपास ती सुई जाऊन थांबते संशोधनाची. आपल्याला कळतं की आपण इथूनच कुठून तरी आहोत. तर या तंत्रज्ञानाच्या नोंदीचा आपण काय केला पाहिजे, फायदा करून घेतला पाहिजे. या झाल्या 30 महत्त्वाच्या नोंदी ज्या गरजेच्या आहेत किमान तुम्हाला तुमच्या आडनावाचा शोध घ्यायचा असेल तर. याच 30 नोंदी महत्त्वाच्या आहेत असं नाही, कदाचित ते 150-200 वेगळ्या नोंदी पण होऊ शकतात. ते तुमच्या आडनावावर स्थानावर अवलंबून आहेत. मगाशी मी म्हणलो तसं सारांश स्वरूपामध्ये सांगायचं म्हणलं तर या नोंदींची उपलब्धता ही तुमच्या पूर्वजांचा कालावधी आणि स्थानावर बदलू शकते. म्हणजे या नोंदी तुम्हाला उपलब्ध होतील का नाही होतील ठरणार कशावर, तुमचे पूर्वज कुठल्या काळामध्ये होते, तुमच्या कुठल्या काळातल्या पूर्वजांची माहिती तुमच्याकडे उपलब्ध आहे, तुमच्या पूर्वजांच्या कुठल्या स्थानाची माहिती तुमच्याकडे उपलब्ध आहे, त्याच्यावर कोणत्या नोंदी तुम्हाला प्राप्त होणार हे ठरतं. याच्या व्यतिरिक्त अनेक दस्तावेज गोळा करण्यासाठी मी तुम्हाला म्हटलं तसं तुम्ही तंत्रज्ञानाची मदत घेतली, ऑनलाईन वेबसाईटची मदत घेतली, आर्काईव्हची मदत घेतली, वेगवेगळ्या पारंपरिक म्हणतो आपण ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकारची वाचनालय, संग्रहालय, ऑनलाईन डाटाबेस याची नोंद घेतली आणि हे सगळ्या नोंदी एकत्र करून नंतर क्रॉस चेक केल्या तुम्ही. म्हणजे मी वाचनालयामध्ये गेलो, मी दप्तरखान्यामध्ये गेलो, मी गावाकडे गेलो, मी ग्रामपुजाऱ्यांकडे गेलो, मी गुरुवाकडे गेलो, मी ग्रामजोशाकडे गेलो, मी माझ्या कुळहेळवी जो असेल भाट असेल त्याच्याकडे गेलो, मी कुळगुरू जो कोणी ब्राह्मण असेल त्याच्याकडे गेलो, यात्रा जत्रांच्या सगळ्या नोंदी एकत्र केल्या. या ऑफलाईन नोंदी झाल्या. त्यानंतर मी ऑनलाईन नोंदी शोधायला सुरुवात केली, तिकडे गेलो, माझी DNA टेस्टिंग केली, तिकडे गेलो आणि या सगळ्या नोंदी जेव्हा मला मिळतील त्या मी एकमेकांशी क्रॉस चेक केल्या की कुठली नोंद खरी आहे, कुठली नोंद खोटी आहे, कुठल्या गोष्टी जुळत आहेत, कुठल्या नाही जुळत आहेत. तर त्याच्यामधून मला एक व्यापक चित्र जे म्हणतो मी ते माझ्या वंशवृक्षाचं व्यापक चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि ते बहुतांशी सत्याच्या जवळ जाणारं असतं. जर तुम्ही वेगवेगळ्या नोंदी क्रॉस चेक केल्या तर कुठल्याही एकाच नोंदीवर विश्वास ठेवू नका. म्हणून आपण पहिल्या व्हिडिओमध्ये असं म्हणलं होतं की वंशावळी शोधण्याचे 3 प्रकार आहेत. पारंपरिक पद्धत जी तुमची कुळ गोत्र बाकीच्या पद्धतीने येईल, दुसरी अधिकारिक पद्धत जी आपण ही कागदपत्र म्हणतो त्यांच्या हिशोबाने येईल आणि तिसरी पद्धत ज्याला म्हणू शकतो आपण शास्त्रीय पद्धत जी आज तंत्रज्ञान नवीन उपलब्ध झाले त्याच्या माध्यमातून येईल. ते सगळं आपण एकत्र केलं पाहिजे. पण हे सगळं करताना आपण काही सूचना पाळल्या पाहिजेत किंवा आपण काही नियम पाळले पाहिजेत, काही खबरदारी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ आपण काय केलं पाहिजे की तुम्ही जे काही संशोधन करताय त्याच्यासाठी तुम्ही डिवोटेड असला पाहिजे. म्हणजे गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर भाजून खाल्ली असं तुम्ही म्हणाल. सापडलं तर ठीक आहे, नाही सापडलं तरी काही फरक पडत नाही, जाता येता बघतो उगाचाच टाईमपास करतो असंही गोष्ट होत नाहीत. कसून प्रयत्न करा शोधण्यासाठी, पद्धतशीर राहा, आगळपगळ प्रयत्न करू नका. जाता येता आपलं मनाला येतो तेव्हा बोलला, मनाला येतो तो करतो असं नाही. काहीतरी ध्येय ठरवा, पद्धत ठरवा, वेगवेगळ्या पद्धतींचा शिक्षण घ्या, कुठल्या पद्धतीने आपल्याला ते करावं लागेल, पद्धतशीर करा. सर्वसमावेशक एक कौटुंबिक इतिहास गोळा करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे फक्त तुमच्या आडनावाचा किंवा तुमच्या कुटुंबाचा इतिहास शोधू नका. मगाशी मी म्हटलं तसं गावचा इतिहास शोधा, शहराचा इतिहास शोधा, परगण्याचा इतिहास शोधा, स्थलांतराचा इतिहास शोधा, वेगवेगळ्या संस्थांचा इतिहास शोधा. एक सर्वसमावेशक इतिहास विविध स्रोतांच्या माध्यमातून शोधा. तो माहिती घेण्यासाठी तयार राहा. याच्या व्यतिरिक्त जे काही कौशल्य लागतं आपल्याला की ही माहिती तुम्ही गोळा केली, पण ही माहिती कदाचित गोळा केल्यानंतर पण तुम्हाला त्यात धागेदोरे सापडणार नाहीत किंवा एखाद्या तुटलेल्या कड्या जोडता येणार नाहीत, की काही कड्या आपल्याला सापडणारच नाहीत. त्याच्यामध्ये आपण मिसिंग लिंक्स म्हणतो की हे कड्या तुटलेल्या आहेत, मला सापडत नाहीत, जुळतच नाहीत, माहिती तर सगळी माझ्याकडे आहे. अशा वेळेला आपल्याला
अनुभवी वंशशास्त्रज्ञांची गरज लागते, स्थानिक इतिहासकारांची गरज लागते. जेव्हा तुम्ही सगळी माहिती गोळा कराल तेव्हा त्यांच्याकडे जा, त्यांच्याशी बोलण्यामध्ये अवमान अपमान मानू नका. त्यांचा जो कोणी जे काही वेळ ते तुमचं आडनाव सर्च करण्यासाठी खर्ची घालतायत त्या आडनावाचा त्यांना मोबदला देण्यासाठी पण नुकूर करू नका की कसे देऊ, एवढे पैसे कशाला लागतात वगैरे. जे काही असेल ते त्यांना पुरवल्यानंतर त्यांच्या अनुभवावरून त्यांच्या माहितीवरून तुम्ही त्या तुटलेल्या कड्या जोडू शकाल. त्यानंतर अनेक जे धागेदोरे असतील, जी दिसती माहिती समोर आहे पण तुम्हाला काही त्यातून माग लागत नाही, सुगावं लागत नाही, ते धागेदोरे पण तुम्हाला त्या अनुभवी वंशशास्त्रज्ञांकडून किंवा इतिहासकारांकडून मिळू शकतात. त्याची जरूर मदत घ्या, त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या, ज्ञानाचा फायदा घ्या, त्याचा योग्य तो मोबदला त्यांना द्या. त्याच्यामुळे आपल्याला काय होऊ शकेल की आडनावांचा इतिहास समजण्यामध्ये मदत होऊ शकेल. तर या आपण बोललो आहोत इथे 30 नोंदी. नेहमीप्रमाणे आपले व्हिडिओ मोठे होतात कारण विषयच मोठे, त्यामुळे व्हिडिओ 1-1 तासाचे होतात. तर या 30 नोंदी आपण सांगितल्यात, पण धरून चला याच्यापेक्षा जास्त नोंदी आहेत शोधायला गेला तुम्ही तर. आणि या ज्या काही नोंदी आपण म्हटलं की या नोंदी काय झाल्या की प्रामुख्याने आपण म्हणू शकतो की इंग्रज काळापर्यंत नोंदी सापडू शकतात. त्याच्या मागचं काय करायचं, म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं आढळून येतं की बरेच आपले मित्र आहेत त्यांच्या आडनावांचा इतिहास शोधतात, पूर्वजांचा इतिहास शोधतात, तो त्यांच्या 4 पिढ्या मागे जाऊन थांबतो. म्हणजे जास्तीत जास्त 1870-1860 पर्यंत नोंदी लोकांना सापडतात. फार क्वचित कोणाला तरी 1818 त्याच्या मागची नोंद सापडते एखादी. मग आता मला त्याच्या मागचा इतिहास तपासायचा आहे माझ्या पूर्वजांचं. इथपर्यंत सापडलं ठीक झालं, 4 पिढ्यांची माहिती कोणाला पण होते, त्याच्या मागचा अधिकृत इतिहास कुठून सापडणार, मला नावं कुठून सापडणार. त्याचे ऐतिहासिक कागदपत्र जे तपासावे लागतात, तो मागचा इतिहास तपासण्यासाठी त्या ऐतिहासिक कागदपत्रांची माहिती घेणार आहोत आपण पुढच्या भागामध्ये. त्याचं नावच आहे 106 ऐतिहासिक कागदपत्र. म्हणजे आडनावांचा शोध घेण्यासाठी जी 106 प्रकारची ऐतिहासिक कागदपत्र आहेत, त्या कागदपत्रांची किमान नावं तरी आपल्याला माहीत असली पाहिजे. त्यात आपला इतिहास सापडू नाही तर नाही सापडू. तर आज जशा आपण 30 नोंदी पाहिल्या तसे ते 106 कागदपत्रांची नावं आणि त्यांची एका वाक्यामध्ये महत्त्व थोडक्यामध्ये सांगायचा प्रयत्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तो आपला पुढच्या व्हिडिओचा भाग आहे. नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, जर आवडला असेल तर आवर्जून प्रतिक्रिया द्या. आपण जे प्रोत्साहन देता प्रतिक्रिया देऊन तेच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा असतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, आपल्या भाऊबंधांना उपयोगी पडू शकत असेल आडनाव बनवण्यासाठी असं वाटलं तर शेअर करा जरूर वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, वेगवेगळ्या माणसांपर्यंत, मित्रांपर्यंत, जेणेकरून वेगवेगळ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होतील. त्या प्रश्नांच्या उत्तरातून आपल्याला अजून नवीन काहीतरी संशोधन करता येईल. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याची खबरदारी घ्या. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किबंतु लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळू शकेल. फक्त सबस्क्राईब करू नका, एक बेल आयकॉन असतो, एक घंटेचं चिन्ह असतं ज्याला नोटिफिकेशन बटन म्हणतात, ते ऑन ठेवा. म्हणजे नवीन व्हिडिओ आला आपल्या चॅनलला की तुम्हाला त्याची माहिती होईल आणि एक सलग एका मालिकेतले व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. हे अशा प्रकारचे अभ्यासपूर्ण तसेच संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते, मदतीची गरज लागत असेल. चॅनलला संशोधन करण्यासाठी, आपल्या या चॅनलला संशोधन करण्यासाठी किंवा नवीन जुनी पुराणी पुस्तकं विकत घेण्यासाठी, जे ऐतिहासिक पुस्तकं त्यांच्या किमती फार आहेत, ते विकत घेण्यासाठी जर आपण काही मदत करू शकत असेल कोणत्याही माध्यमातून, चॅनलची मेंबरशिप घेऊ शकत असेल तर मेंबरशिप घ्या. सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करू शकत असेल तर आवर्जून करा. गुगल पेचा नंबर आपल्याला दिसतो आहे, त्यावर पण आपण काही देणगी देऊ शकता. छोटे मोठे आपल्याला विषय आवडला असेल तर त्याच्यामुळे अजून संशोधन करण्यासाठी काही ना काही रिसोर्सेस उपलब्ध होऊ शकतील आणि अजून चांगली माहिती मला आपल्यापर्यंत पोहोचवता येऊ शकेल. इतिहासाचं आणि आडनावांचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किबंतु लाईव्ह यूट्यूब चॅनल. उद्या भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.